ब्रँड प्रवक्ते माननीय संदीपदादा देशपांडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत होतो, पक्षाचे फायर ब्रँड प्रवक्ते आणि नेते संदीपदादा देशपांडे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। कृपया टाळ्यांच्या गजरात सर्वांनी दादांचं स्वागत करायचं आहे। सोबतच आपल्या विदर्भाची मुलुक मैदानी तोप आक्रमक नेते माननीय राजूभाऊ उंबरकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे। माननीय आनंदभाऊ एंबळवार, विठ्ठलभाऊ लोखंडकर, आदरणीय पप्पूदादा पाटील, विजूभाऊ राऊत या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायगोले सर यांना विनंती करतो त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे। शेतकरी सेनेचे श्री रामभाऊ दुर्गे, जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीनभाऊ लुंगे, विजयभाऊ पोटे, गजानन भाऊ काजे, सचिन भाऊ बावनेर, संगीताताई मडावी, रावेलभाऊ गिरी, विजयभाऊ बोंडे, शहराध्यक्ष धीरजजी तायडे, जनहित कक्षाचे जिल्हा संघटक प्रवीण भाऊ डांगे, शहर संघटक बबलूभाऊ आठवले, या सर्वांना विनंती करतो कृपया मंचावर स्थानापन्न व्हायचे। अण्णासाहेब बोंगाळे यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिला वंदन करतो। भूषणदादा फडतोडे मंचावर स्थानापन्न व्हायचे। आई अंबाबाई एकविराबाईच्या कृपेने आजच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात होत आहे। मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास हारार्पण करून आणि दीप प्रज्वलन करून या आजच्या पदाधिकारी मेळाव्याला सुरुवात करायची आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज येऊ द्या। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय भवानी। सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाला सुरुवात होत आहे। इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे पत्रकार बंधू यांचं सुद्धा पक्षाच्या वतीनं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो। मोठ्याने जयघोष करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा,
गेल्या 18 वर्षापूर्वी मराठी अस्मिता, स्थानिक भूमिपुत्र आणि ज्वलंत हिंदुत्वाला हात घालत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी 9 मार्च 2006 साली मराठी माणसाच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली आणि यापैकी बसलेले बरेच जण पक्षाच्या पहिल्या दिवसापासून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे, किंबहुना पक्षाच्या स्थापनेच्या पूर्वी म्हणजे साहेब जेव्हा शिवसेनेत होते त्यावेळेपासूनचे साहेबांचे सहकारी आहे. आणि या 18 वर्षाच्या काळात अनेक आंदोलने, जनतेसाठी अनेक आंदोलने, अनेक केसेस, अनेक विजय आणि अनेक पराजय हा पक्षाचा इतिहास राहिलेला आहे. आणि सर्वांनी, पक्षातील महाराष्ट्र सैनिकांनी जसा पक्षाचा चांगला काळ पाहिला 2014 पर्यंत, 2014 ते 2024 पक्षाच्या पडत्या काळाचे सुद्धा आपण सर्वजण साक्षीदार आहे. तरी सुद्धा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी, यांच्यासोबत आपण अजूनही खंबीरपणे उभे आहात. एक दिवस या महाराष्ट्राचं नवनिर्माण हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच घडवतील हा सर्वांना आपल्याला विश्वास आहे. आणि म्हणूनच आई अंबा एकविरेच्या कृपेने पहिल्याच दिवशीपासून आपला अमरावती जिल्हा पक्षाच्या जळणघडणीत कुठेच मागे पडला नाही. पक्षाचे त्यावेळचे जिल्हा संघटक आदरणीय पप्पूभाऊ पाटील यांनी खऱ्या अर्थानं सन्माननीय राजसाहेबांच्या प्रेरणेने या जिल्ह्यात, या शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रोपटं लावलं, त्याला वाढवलं आणि बरेच पक्षाचे शिलेदार या ठिकाणी घडवले. ज्यांना राजकारणाचा स्पर्श नव्हता त्यांना सुद्धा नाव दिलं. आणि हे सर्व करत असताना राजकारण म्हटलं की जय पराभव, जय आणि विजय, पराभव होत असतो. परंतु अशा कुठल्याही परिस्थितीत न डगमगता सर्वांनी, महाराष्ट्र सैनिकांनी एकदिलाने पक्षाचं काम केलं. आज सर्वच विंग, म्हणजे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुख्य विंग नव्हे तर विद्यार्थी सेना असो, आपली कामगार सेना असो, आपली महिला सेना असो, या सर्वच विंगमध्ये आज आपले लोक कार्यरत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. इतकंच नव्हे तर गेल्या काही दिवसापूर्वी कामगार म्हणजे रेमंड कंपनी असो, या ठिकाणी ज्या कामगार प्रतिनिधींच्या निवडणुका झाल्या यामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विजय प्राप्त केलेला आहे. 5 पैकी 4 उमेदवार हे आपल्या पक्षाचे निवडून आले. ही आपल्यासाठी खरोखर अभिमानाची बाब आहे. आणि त्याहून महत्वाचं सांगायचं असं की आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्हे तर शिवसेनेत असतानापासून भारतीय विद्यार्थी सेनेची, तर आपण नशीबवान असे आहोत की आपल्या अमरावती जिल्ह्यातून साहेबांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती. आणि मला असं वाटते की अनेक पराभवानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीला जेव्हा आपण सामोरे जात आहोत तर महाराष्ट्रातला पहिला पदाधिकारी मेळावा हा आपल्या अमरावती शहरात होत आहे. यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहे. आणि म्हणूनच या पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायर ब्रँड प्रवक्ते, ज्यांची मुलाखत किंवा जे चर्चेमध्ये सहभाग घेतात, आपण प्रत्येक जण आदरणीय संदीप दादा काय बोलतात याकडे ऐकत असतो. कारण विरोधकांची चीरफाड करण्यात संदीप दादांचा हात कोणी पकडत नाही. मी म्हणून संदीप दादांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहे. त्याचप्रमाणे आपल्या विदर्भाची शान, आपल्या विदर्भाचं भूषण आणि आक्रमक नेतृत्व माननीय राजूदादा उंबरकर यांसाठी सुद्धा एकदा, हे सुद्धा या ठिकाणी पक्षनेते म्हणून उपस्थित आहे, यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहे. दीप प्रज्वलनानंतर मी स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. पक्षाचे नेते आदरणीय संदीपदादा देशपांडे यांच्या स्वागताकरिता मी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज पाटील आणि शहराध्यक्ष धीरज तायडे यांना आमंत्रित करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा, माननीय संदीप दादा देशपांडे यांचा,
त्यानंतर पक्षाचे नेते आमचे मार्गदर्शक माननीय राजूभाऊ उंबरकर यांच्या स्वागताकरिता मी जनहित कक्षाचे जिल्हा संघटक प्रवीणभाऊ डांगे आणि जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ दुर्गे यांना आमंत्रित करतो. त्यानंतर अमरावती जिल्ह्यावर ज्यांचं विशेष प्रेम असतं नेहमी आपल्या सर्वांचे लाडके आनंदभाऊ येंबाळवार यांच्या स्वागताकरिता मी बबलूभाऊ आठवले आणि बाबूभाऊ अमृतकर यांना विनंती करतो. बबलूभाऊ आठवले, बाबूभाऊ अमृतकर. बाहेर जे कोणी आपले महाराष्ट्र सैनिक आणि मंडळी आहेत त्यांनी आतमध्ये बसून घ्यायचं आहे. महिला यांना सुद्धा जागा उपलब्ध करून द्यावे. प्रणव ते ताईंना बसून दे. त्यानंतर माननीय विठ्ठलभाऊ लोखंडकर यांच्या स्वागताकरिता मी तालुकाध्यक्ष पुरुषोत्तमजी काळे आणि संजयभाऊ हिवरकर यांना आमंत्रित करतो. विठ्ठलभाऊ लोखंडकर यांचं स्वागत पुरुषोत्तमभाऊ काळे आणि संजयभाऊ हिवरकर करतील. सर्व महाराष्ट्र सैनिक जे बाहेर उभे आहे किंवा गेटवर आहे कृपया आतमध्ये बसून घ्यायचं. त्यानंतर आपले मार्गदर्शक आणि कला क्षेत्रात अमरावती शहर जिल्ह्याचं नाव ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात भूषवलं असे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे सहकारी आदरणीय विजूदादा राऊत यांच्या स्वागताकरिता मनोज तायडे आणि अक्षय गुलक्षे यांना आमंत्रित करतो. मनोजभाऊ तायडे आले. मनोजभाऊ तायडे आदरणीय विजूदादा राऊत यांचं स्वागत करतील. मनोजभाऊ तायडे आणि अक्षय गुलक्षे. आता येत असलेले सर्व महाराष्ट्र सैनिक कृपया मागे थांबतील आणि ताईंना जागा द्या करून. प्रणव त्यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनात अमरावती शहर जिल्ह्यात पक्षाची वाटचाल गेल्या 18 वर्षापासून सुरू आहे आदरणीय पप्पूभाऊ पाटील यांच्या स्वागताकरिता मी कुणाल लाखरे आणि मयांक तांबुसकर याला आमंत्रित करतो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांच्या स्वागताकरिता रविभाऊ अतकरे आणि आकाशभाऊ बांबुळकर यांना आमंत्रित करतो. रविभाऊ अतकरे, आकाशभाऊ बांबुळकर. त्यानंतरचं सुद्धा नाव घेतो, त्यांनी तयार राहायचं आहे. दिलीप भाऊ गुलक्षेवार आणि अक्षयभाऊ काजे यांनी सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायगोले सर यांच्या स्वागताकरिता तयार राहायचं आहे. त्यानंतर श्री राजेंद्र गायगोले सर यांच्या स्वागताकरिता दिलीप भाऊ गुलक्षेकर आणि अक्षय गाजे
गुर्ले गुर्लेकर सॉरी. त्यानंतर शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे रामभाऊ दुर्गे यांच्या स्वागताकरिता मी रावसाहेब काजळकर आणि कामगार प्रतिनिधी मनीष फाटे यांना आमंत्रित करतो. मनीष फाटे आणि रावसाहेब काजळकर हे रामभाऊ दुर्गे यांचं स्वागत करतील. रामभाऊ दुर्गे यांचं स्वागत. रावसाहेब काजळकर कुठे आहे? या मनीष भाऊ फाटे. मनीष भाऊ फाटे नसतील तर पंकज भाऊ कदम यांना आमंत्रित करतो. पंकज भाऊ. तुम्ही दोघं सोबत मिळून करणार. यानंतर सर्व आपले पदाधिकारी आणि या मेळाव्याचे आयोजक या सर्वांचे स्वागत मी शब्दसुमनांनी करतो. आणि पक्षाचे शहराध्यक्ष चित्रपट सेनेचे आपले सर्व सहकारी आदरणीय संदीप दादा देशपांडे यांना प्रेम देऊ इच्छितात. मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो. ओम पांडे आणि त्यांचे सहकारी. चित्रपट सेना सुद्धा आमच्या अंबानगरीत स्थापन झाली. त्यासाठी टाळ्या होऊ द्या एकदा. दर्यापूर तालुक्यातील जे पदाधिकारी आले आहे त्यांना ते आदरणीय संदीप दादा देशपांडे यांचं स्वागत करू इच्छितात. मनोज भाऊ तायडे यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना सोबत घेऊन सत्कार करायचा आहे. दर्यापूरचे सर्व पदाधिकारी आदरणीय मनोज दादा सोबत आलेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय भवानी.
बसून घ्यायचे आहे. सर्व हर्षाताई बावनेर दर्यापूर तालुका अध्यक्ष महिला सेनेच्या मंचावर स्थानापन्न होतील. संगीताताई मडावी कुठे आहेत? त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांचे मी शब्दसुमनाने पुनश्च एकदा स्वागत करतो. स्वागत समारंभांचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आता खरी वेळ आहे ज्या सर्व गोष्टींची आपण आतुरतेने वाट बघत होतो. येणाऱ्या 3 ते 4 महिन्यावर असलेली विधानसभा निवडणूक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आणि मेळावा घेण्यात सर्व पहिला नंबर लावलेला आपला अमरावती जिल्हा. सर्व मान्यवर पदाधिकारी या निवडणुकीकरिता मार्गदर्शन करतील. या अमरावती शहरावर प्रचंड प्रेम करणारे, या शहरातील सर्व स्थानिक मुद्द्यांचा अभ्यास करणारे आदरणीय पप्पूदादा पाटील हे सुद्धा आपल्या शब्दांनी फैरी झाडतील. कारण शहराचं राजकारण जर बघितलं की लोकसभा निवडणुकीत ज्यावेळेस काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले तेव्हा दादा आमच्या राजकमल चौकामध्ये पिवळी माती उधळली गेली. पिवळी माती. येणाऱ्या 3 महिन्यानंतर त्याच राजकमल चौकामध्ये भगवा गुलाल उधळायचा आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नावाने. आणि त्यासाठी इथे सर्व महाराष्ट्र सैनिक आज सज्ज झालेला आहे. सर्व कळकळीची विनंती तुम्हाला करणार आहे की ज्याप्रमाणे मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे या भागात सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे आवर्जून लक्ष घालतात, अमरावती जिल्हा हा त्यांचा हक्काचा आहे. त्यांनी जर म्हणजे पक्षाने जर गांभीर्याने या ठिकाणी लक्ष दिलं आणि देणारच आहे तर निश्चित अमरावती जिल्हा यश पक्षाच्या पाडल्याशिवाय राहणार नाही, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. कारण एकीकडे या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहे, त्यांचे पतिदेव अजितदादांच्या राष्ट्रवादीत काम करतात, म्हणजे दोन्ही तबल्यावर हात ठेवून सुरू आहे शहरात सध्या. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी, एकीकडे महायुती, दोन्ही आमच्याच घरात. आणि अशा या परिस्थितीला कुठंतरी छेद देण्याकरिता या शहरातून एक नवीन उमेदवार आणि आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार या विधानसभेत जाणे गरजेचं आहे. तेव्हाच या शहराला एक वेगळं वळण लागेल असा मला विश्वास आहे. मी जास्त वेळ घेत नाही, आपल्याला बरेच भाषण ऐकायचे आहेत. मी पक्षाचे शहराध्यक्ष धीरज तायडे यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक पर भाषण या ठिकाणी थोडक्यात करायचं आहे. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की. मंचावर उपस्थित पक्षाचे फायर ब्रँड नेते संदीप दादा देशपांडे व आमचे आवर्जून लाडके, म्हणजे कधी पण अर्ध्या रात्री कॉल केला दादा तुम्हाला कार्यक्रमाला या लागते तर 100% मी तयार आहे म्हणजे तयार आहे, असे आमचे राजू दादा, आमचे आनंद दादा, आमचे विठ्ठल दादा, आमचे मार्गदर्शक विजूदादा राऊत, सन्माननीय जिल्हाध्यक्ष राजदादा पाटील, सन्माननीय जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना रामदादा दुर्गे, गायगुले सर, इथे सगळ्यांचे नाव घेणं वेळ चालला जाईल. मी सगळ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. दादा बराच काळ झाला अमरावती शहराला काही म्हणजे नवीन होत नव्हतं. पप्पूदादांच्या मागे आम्ही भरपूर दिवसापासून लागलो होतो की दादा विधानसभा लढा लागते लढा लागते लढा लागते, पण आमचं स्वप्न हे पूर्ण केलं सन्माननीय विजूदादा राऊतने. दादा मी तुमचे खूप धन्यवाद करतो. जोपर्यंत निवडणूक लढणार नाही तोपर्यंत आपल्याला निवडणुकीचा निकाल हा माहीत होणार नाही. आम्हाला प्रत्येक जण हेच विचारतो की निवडणूक तुम्ही लढणार आहे की नाही लढणार आहे, पण आता आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही येणारी अमरावती विधानसभा आणि अमरावती जिल्ह्यातल्या विधानसभा क्षेत्रातले सगळेच उमेदवार आम्ही खूप मोठ्या ताकदीने लढू. संदीप दादा आम्ही तुम्हाला फक्त एवढंच म्हणतो, जसं आपण नाशिक, पुणे, मुंबई यावर सगळ्यांवर सगळे हे लक्ष देता, आपण आज इथली परिस्थिती बघून आपण सन्माननीय राजसाहेबांना सांगावं की अमरावती विधानसभेमध्ये पण तेवढी ताकद आहे की आता इथे एक नवीन चेहरा खूप महत्वाचा आहे. कारण की खूप तेच रिपीट, लोकांना पर्याय नाही आहे
की देशमुखला मतदान करायचं की खोडकेंना मतदान करायचं, तिसरी कोणताच पर्याय नाही आहे. आणि शहरातली परिस्थिती जर बघितली तर एवढा भोंगळा कारभार आहे, ज्या कचऱ्याचा ठेकेदार वर्षानुवर्ष एकच चालत आलेला आहे, वर्षानुवर्ष एकच चालत आलेला आहे. आणि घाण दुर्गंध सगळ्या वेळोवेळी आम्ही हे केलं, पण तरीही काही त्याचा इलाज नाही आहे. त्यामुळे येणारा काळ हा सुवर्ण काळ असेल. अमरावती विधानसभेमध्ये सन्माननीय आमचे पप्पू दादा जे आता निवडणूक लढणारच, दादा पप्पू दादा आज आम्हाला ग्वाही पाहिजे, 100% आपण निवडणूक लढणार म्हणजे लढणारच. कारण की आमचं पप्पूदावर खूप प्रेम आहे. कारण की पप्पूदानी आम्हाला कधी धीर जाऊ दिला नाही कुठल्या गोष्टीचा. आम्ही कधी खचलो, खूप काळ होता की आम्ही खचत गेलो, पण त्यांनी एकच आम्हाला सांगितलं, देर से होंगा लेकिन सब दुरुस्त होंगा. तो काळ आता जवळच आलेला आहे. मी माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री राज पाटील हे सुद्धा आपल्याशी संवाद साधतील. स्वराज्य संकल्प महासाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आज जिथे आपला मेळावा होत आहे या जिल्ह्याचे भूमिपुत्र, भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख या महामानवांना त्रिवार मानाचा मुजरा करतो. आणि ज्यांचा आवाज कानावर पडला की पावलं थांबतात, जो सत्तेत नसून सुद्धा सत्ता गाजवतो, त्या वादळाला हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे म्हणतात, यांना सुद्धा त्रिवार मानाचा मुजरा करतो. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे नेते आणि ज्यांच्या मागं इलेक्ट्रॉनिक मीडिया असा आतुरतेने वाट पाहतो असे आमचे संदीप भाऊ देशपांडे, विदर्भाची बुलंद आवाज राजूदादा उंबरकर, आणि सन्माननीय राजसाहेबाचे अतिविश्वासू आणि पक्षाचे उपाध्यक्ष हेंबळवार साहेब, तसेच विठ्ठलभाऊ लोखंडकर आणि साहेबांचे सहकारी मित्र आणि आमचे घराणे मांडणारे आणि ऐकून घेणारे असे विजूदादा राऊत, तसेच या अमरावती जिल्ह्याला एक संघ ठेवून या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ज्यांनी पालकत्व स्वीकारलं असे आमचे पप्पूभाऊ पाटील, आणि आदरणीय गायगोले सर, रामभाऊ दुर्गे, आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे पक्षातील सर्व उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, जमलेले माझे सर्व समोर पदाधिकारी, मनसैनिक आणि माता आणि भगिनींनो, आज आपण ज्यासाठी जमलो आहोत हे सर्वांना माहीत आहे. कारण मेसेजमध्ये एकच मेसेज दिला होता, लक्ष विधानसभा 2024. महाराष्ट्राचं राजकारण कुठं चाललं, कसं चाललं हे काही सांगायची आज गरज राहिली नाही. कारण इकडे महाविकास आघाडी, इकडे महायुती यांच्या जागा वाटप, तू मला किती देतो, मी किती देतो, ह्या सर्व विषय. पण सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा 13 तारीखला मेळावा झाला आणि साहेबांनी सांगितलं की ह्या ज्या 20 सीटा जे काही चॅनलवाल्यांनी दाखवून राहिले, ह्या 20 सीटा ज्या दाखवून राहिले हे काही अधिकृत कोण्या पक्षाकडून, कोणत्या प्रवक्त्याकडून किंवा मी सांगितलेलं नाही आहे. मी आज महाराष्ट्राचा विचार करतो आणि मी काय 20 सीटा मागणार आहो. मला जर मागायचं असतं तर मी बिनशर्त पाठिंबा दिलाच नसता. बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी सुद्धा फार मोठं मन लागते, आणि ते मन म्हणजे महाराष्ट्रात सन्माननीय राजसाहेबाजवळच आहे. अधिक कोणी दुसऱ्याजवळ ते धैर्य दाखवू शकत नाही. त्याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की आज आपल्या जिल्ह्यामध्ये भाऊ तो एक नवीनच ट्रेंड आला आहे की जे वर्षानुवर्ष आमदार खासदार जे त्यांच्याच घरात सगळं राजकारण राहिलं पाहिजे असे सर्व सन्माननीय जिल्ह्याचे आमदार जे आहेत त्यांनी आता त्यांच्या घरची सोय लावून टाकली. म्हणजे इकडे यशोमती ताई असन त्यांनी त्यांची मुलगी तयार केली, तिकडे वीरेंद्र जगताप असन त्यांनी त्यांचा मुलगा तयार केला, इकडे खोडके असतील त्यांनी सुद्धा त्यांचा हे केला. आणि एक आमचा मतदारसंघ, आमच्या मतदारसंघातला तर विषयच नाही आहे. गारुडी एवढा आहे की ऑनलाईन जुगारचं आंदोलन करण्यासाठी मुंबईला जातो आणि पक्षाचे सर्व नेते आणि पदाधिकारी स्वतः 2 नंबर करतात. हा कुठला न्याय?
आपल्या मतदारसंघात आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. आज अचलपूर मतदारसंघामध्ये 1000 लोक काम करतात असा फिनले मिल केंद्र सरकारचा, त्याच्यासाठी सन्माननीय बच्चू भाऊनी एक चकार शब्द सुद्धा काढला नाही आहे. 1000 लोक म्हणजे त्यांच्या मागं घरात जर 5-5 लोक जर पकडले तर आज 5000 लोक बेरोजगार झाले. 2 ते 3 वर्षापासून संदीप भाऊ आज मिल बंद आहे. सन्माननीय राजसाहेब 2020ला जेव्हा आले होते तेव्हा ते मंडळ सुद्धा आलं होतं भेटासाठी, आणि तो विषय सुद्धा अति महत्वाचा आहे. तो साहेबांना कानावर घालून साहेब करू शकतात, मला एवढं माहिती आहे. म्हणून मी एवढंच सांगतो, जास्त बोलणार नाही. पण आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा आणि सणसुदीचा दिवस असताना सुद्धा आज सन्माननीय राजसाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन जो जिल्ह्यात रात्रंदिवस काम करतो असा माझा महाराष्ट्र सैनिक, माझे सहकारी, हे सर्व तुम्ही आज आलात आणि जी उपस्थिती लावलीत त्याबद्दल मी तुम्हाला सुद्धा पुनश्च धन्यवाद देतो. आणि आज पक्षाचे नेते बसलेच आहेत. सन्माननीय राजसाहेबांना ते सांगतीलच की अमरावती आपल्याला लढायची आहे, आणि आम्ही ठरवलंच की युती असो आघाडी असो का ना हो, आपल्याला यावेळेस पक्ष आणि सन्माननीय राजसाहेबांचे विचार हे घराघरात पोचवायचे आहेत, आणि ते पोचवण्यासाठी आपल्याला आपल्यामधूनच उमेदवार तयार करावे लागतील. कारण आपण निवेदन आंदोलन नेहमी देतो. मग निवेदन आंदोलन देताना लोक आपल्याकडे गाळानं घेऊन येतात, आपण ते सोडवतो, आणि ऐन जो राजकारणाचा आत्मा ज्याला म्हटला जातो तो म्हणजे निवडणूक, आणि त्याच निवडणुकीला आपला महाराष्ट्र सैनिक, आपला पक्ष मागं राहतो. पण या 2024ला मागं राहणार नाही. आपण आपल्या जिल्ह्यातून साहेबांना आदेश जर दिला तर आपण सीटा लढूच. पण मी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सन्माननीय सर्व नेते यांना मी सांगू इच्छितो की आज अमरावती जिल्ह्यातून 2024ला जो काही पक्षाचा आकडा असन त्या आकड्यामध्ये अमरावती जिल्ह्यातला एक सन्माननीय एक आमदार जो सन्माननीय राजसाहेबाचा एकदम विश्वासू साहेब, आवर्जून प्रेमानं ज्याला म्हणतात पप्पू, की त्यांना तुम्ही सांगा पप्पू आता विधानसभेत 2024ला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मी तुम्हाला हेही सांगतो, सन्माननीय पप्पू भाऊ आमदार झाले म्हणजे या हॉलमध्ये बसलेला सर्व पदाधिकारी कार्यकर्ता हा आमदार झाल्यासारखा वाटणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि साहेबांनी जर विश्वास टाकला तर त्या संधीचं सोनं करू, आणि अवश्य या 2024ला विधानसभेत अमरावती जिल्ह्यातून झेंडा फडकवल्याशिवाय राहणार म्हणजे राहणार, एवढा मी शब्द देतो. आणि माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच राज पाटील, मी आपणाला सांगू इच्छितो, संधीचं सोनं नाही, संधी मिळणारच आहे आणि सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री राजेंद्र गायगोले सर हे सुद्धा आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करतील. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख, आणि ज्यांच्या सभागृहात आपण बसलेलो असे सर विश्वेश्वरैया यांना मी विनम्र अभिवादन करतो. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. खूप दिवसानंतर एक आशादायी चित्र या हॉलमधल्या गर्दीकडे पाहून निर्माण झालं असं मला वाटते, आणि हे आशादायी चित्र असंच वाढत जावं असं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी गुरुचरणी प्रार्थना करतो. आपले सर्वांचे मार्गदर्शक, त्यांनाच आपण गुरु म्हणतो असे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, त्यांचा संदेश घेऊन आपल्या ठिकाणी आपल्यात ऊर्जा फुंकण्यासाठी आलेले आदरणीय संदीपदादा, राजूभाऊ सतत असतातच, काही प्रश्नच नाही, विठ्ठलराव, आनंदजी, त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या सर्व समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याचं आश्वासन मिळते असे विजूभाऊ, आणि सोबत पप्पू भाऊचा संपूर्ण गोतावळा, मग त्यात राज पाटील असतील, रामभाऊ असतील, प्रवीण भाऊ असतील, तिकडे आमच्या सर्व मडावीतही असतील, आणि सर्व पाठीमागची ही उपजिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, समोर बसलेले काही पदाधिकारी आणि सर्व मनसैनिक बंधू भगिनी. 2006 पासनं मी या प्रवासाचा साक्षीदार आहे. 13 आमदारही पाहिले आणि आज एक आमदारही पाहतो.
सर्व चढउतार जे आहेत ते पाहिले, पण पक्ष सोडून जावा किंवा राजसाहेबाला सोडून जावं असा विचार कधी मनाला शिवला नाही. अनेक प्रलोभनं मिळाले आणि तेच परिस्थिती या हॉलमध्ये बसलेल्या सर्व लोकांची, सर्व मनसैनिकांची असेल असं मला वाटते आणि हीच खरी आपल्या पक्षाची कमाई आहे असं मला वाटते. लढल्याशिवाय आपली ताकद कळत नाही. लोक आपल्याला कमजोर समजतात, म्हणून लढणं हा आपल्यासाठी आता अतिशय आवश्यक असा मुद्दा झालेला आहे आणि म्हणून लढण्याचा जो निर्णय आहे तो मागे घेऊ नये, तो पक्काच ठेवावा. हार जीत असतेच राजू भाऊ, हा निर्णय पक्का राहिला पाहिजे शेवटपर्यंत, तू माघार घेता कामा नाही असं मला वाटते. आता पप्पू भाऊ लढतील, पण अमरावती विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची, तुमची, आमची जबाबदारी आहे की आपल्याला सुद्धा लढाई करावी लागेल. ती लढाई अमरावती विधानसभा क्षेत्राच्या मतदार यादीसोबत करावी लागेल. त्या मतदार यादीचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. त्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करता येतील, काय काय 2-2, 4-4, 5-5च्या युनिटनं कसे मतदार जोडता येतील आणि आपण विजयाप्रत कसं पोचू, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. राज पाटलांनी त्यांच्या मनोगतात सांगितलं की परिस्थिती कशी आहे, धीरज दादांनी सुद्धा सांगितलं की परिस्थिती कशी आहे. परिस्थिती तशीच आहे. मी सोडून दुसरं काहीच या राजकारणाला समजलं. जी गोल्डन गँगचा जो अजरी विळखा पडलेला आहे अमरावती विधानसभा क्षेत्राला, ती गोल्डन गँग मोडून काढण्यासाठी पप्पू भाऊ सारखा खमक्या उमेदवार मनसेनं द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि निश्चितपणे राजसाहेबाला आम्ही निराश होऊ देणार नाही. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आणि विजयाची गुढी उभारू एवढी ग्वाही या ठिकाणी देतो. विधानसभा संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था लागणार आहेत, सहकार संस्था लागणार आहेत. तर आपण काय करतो की निवडणुका लागल्यानंतर मग सुरू करतो आपलं काम. तर ज्यांना ह्या निवडणुका लढवण्याची इच्छा आहे त्यांनी आतापासूनच आपला मतदारसंघ निश्चित करावा, त्याची तयारी करावी आणि ते आपल्या वरिष्ठापर्यंत पोहोचवावं. त्या तयारीचा आढावा घेऊन मग तुम्हाला पुढे जाण्याचे संकेत मिळतील. अशा प्रकारे आपण सुद्धा खालच्या सुद्धा सत्तेमध्ये आपण सत्तेचा भाग होऊ. आणि सत्ता असल्याशिवाय विकास कामं करता येत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे सर्वांनी एक ऊर्जा आजच्या मेळाव्यातून घ्यावी आणि आपण विधानसभेमध्ये आपली संख्या 111वर कमीत कमी कशी नेऊ, ही कमीत कमी संख्या किमान 11 आपली असली पाहिजे. अशा त्यातला पहिला आमदार आपल्या अमरावती विधानसभा क्षेत्राचा कसा असेल यासाठी प्रयत्न करावे एवढी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. मला इथं सन्मानित केलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि संदीप दादांनी आमच्या विधानसभा क्षेत्रासाठी, जिल्ह्यासाठी वेळ दिला, त्यांचे विशेष आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर या शहरावरती ज्यांचं प्रचंड प्रेम आहे, या पक्षावरती ज्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि राजसाहेबांचं ज्यांच्यावरती प्रचंड प्रेम आहे, असे आपल्या सर्वांचे लाडके, राजसाहेबांचे सुरुवातीपासूनचे सहकारी आणि ज्यांच्या विधानसभा उमेदवारीसाठी आपण पक्षाला सर्वजण मागणी घालत आहोत आणि विजयी करण्याची ग्वाही देत आहोत, असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय पप्पूदादा पाटील यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या सर्वांशी संवाद साधावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजचा मेळावा आणि या मेळाव्याला उपस्थित पक्षाचे नेते संदीपभाऊ देशपांडे, पक्षाचे नेते राजीभाऊ उंबरकर, आनंदभाऊ एंबळवार, विठ्ठलभाऊ लोखंडकर, विजूभाऊ राऊत, जिल्हाध्यक्ष राज पाटील, गायगोले सर, धीरज भाऊ, प्रवीण भाऊ आणि सर्व ज्यांच्यासोबत मी बरेच वर्षापासून काम करून राहिलो, काम केलं, असे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व मनसैनिक, उपस्थित सर्व मित्रांनो आणि भगिनींनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं की ते 108 नंबर आहे की नाही. 108 नंबर जसा ॲम्ब्युलन्सचा असते तसं कोणालाही महाराष्ट्रात, अमरावती जिल्ह्यात कोणाला जर काम पडलं
तर सर्वांना आठवतो तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याचा, कार्यकर्त्याचा नंबर. आणि वर्षानुवर्ष कोणाचं तहसीलचं काम असो, कोणाचं रक्ताचं काम असो, त्यावेळेस जर कोणाचा चेहरा जर समोर येत असन प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचा येतो. कारण हा आपल्यासाठी धावून येईल. हा आपल्या खांद्याला खांदा लावून तहसीलमध्ये, तुमच्या हॉस्पिटलमध्ये हा आपल्यासोबत उभा राहील. हा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याबद्दल आहे, हा आपल्याबद्दल आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण काम करत असताना आपण कधीच निवडणुका वगैरे हा विषय दुसरा आपण बाजूने ठेवला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे जनतेचं काम, जनतेची सेवा, हाच आपला भाव होता. आणि त्यामुळं आपण निवडणुकीला जास्त महत्त्व दिलं नाही. परिणाम काय झाला? आपण सर्व काम करत असताना तुम्हाला आठवत असेल बऱ्याच लोकांना, कोरोना काळात आपला महाराष्ट्र सैनिकांना अमरावती शहरात पहिले 1000 लोकांना भाऊ आम्ही जेवण दिलं. त्याच्यानंतर महानगरपालिकेचा ते कम्युनिटी किचन सुरू झालं. अशा प्रकारचं काम. त्याच्यानंतर त्यावेळेस सॅनिटायझर, त्याच्या साफसफाईचा विषय, साफसफाईच्या विषयावर कमीत कमी मला असं वाटते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कमीत कमी 50 वेळ निवेदन दिलं. आमच्या सचिन बावनेर साफसफाईच्या साठी ज्यावेळेस लोक सापडत नव्हते, ते जेव्हा ते कोरोना काळात ते जे स्प्रेइंग करायचं होतं, तर स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता हा खांद्यावर ते मशीन घेत होता, फॉग मशीन, आणि स्वतः ते करत होता. मात्र हे जे दानत आहे हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. या काँग्रेस आणि भाजपवाल्या हे बाकीच्या सर्व कोणाच्याच याच्यात नाहीये. हे फक्त वर्षानुवर्ष म्हणजे हे फक्त यांनी ठरवलेलं आहे की आम्ही सत्तेसाठी येणार. आपल्याला फक्त गृहीत धरून ठेवलेलं आहे. अमरावती शहरातल्या प्रत्येक माणसाला गृहीत धरून ठेवलेलं आहे. सर्वांना सांगतो मी, आज आम्हाला सर्वांना माहित आहे साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट कोणाजवळ आहे? बोथरा. अजून कोणाजवळ आहे? म्हणजे आजी आणि माझी. बोथरा हा कॉन्ट्रॅक्टर आमचा वर्षानुवर्ष साफसफाईचा. तुम्ही जर आमच्या शहराच्या आजूबाजूला आले तर एवढी घाण पडली असते. आणि ते बोथरा आणि आताचे आमदार त्यांचा मुलगा यांचे सर्व सहकारी त्याच्यात आहे. आणि हे सर्व लोक वर्षानुवर्ष साफसफाईचं काम करत असताना आतापर्यंत घाण पडली राहते. कदाचित आता इलेक्शन हा विषय झाल्यावर ते कमीत कमी ते हे करल. पण ते आमची इलेक्शन जेव्हा हे कामं होतात साफसफाईचे, हे इलेक्शन टू इलेक्शन चालतात. कोणीही याच्यावर लक्ष देत नाही, कारण गृहीत पकडून ठेवलेलं आहे. आमच्या इथं कॉन्ट्रॅक्टर मागच्या 30 वर्ष म्हणजे जेव्हापासून साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट निघायला लागला तेव्हा आमचा महानगरपालिकेचा जर कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे कचरा उचलणारा तर तो बोथरा आहे. आणि अशा नवीन पद्धतीनं मी किती सांस्कृतिक भवनाचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे माहित आहे? कोण आहे? पुन्हा बोथरा. जे कलाकारांसाठी सांस्कृतिक भवन तयार केलं होतं बोथरा. बोथरा कोणाच्या जवळचा आहे? आणि एक पवन आसोबा हा कोणाच्या जवळचा आहे? हे सर्व आम्हाला माहित आहे. आणि या दोघांनी आम्हाला गृहीत धरलेलं आहे. म्हणजे हे सर्व होत असताना आम्ही फक्त लक्ष. आणि काँग्रेसमधून मला असं वाटते 95 मध्ये सुनील देशमुख काँग्रेसमधून निवडून आले. आणि काँग्रेसमधून निवडून आल्यावर ज्यावेळेस पक्षाला काही द्यायचं असते त्यावेळेस अपक्ष उभे राहिले. आणि आपलं अपक्ष जमत नाही म्हणून विचारसरणी सोडून दिली आणि तुम्ही भाजपमध्ये जाता. म्हणजे पुन्हा आम्हाला मूर्ख बनवता. आणि भाजपमध्ये 2 वेळ लढल्यावर तुम्ही पुन्हा कोणतंही कारण नसताना पुन्हा काँग्रेसमध्ये जाता. म्हणजे आमची विचारसरणी आम्ही वर्षानुवर्ष जे राजकारणात काम करून राहिलो, कोणत्या तरी विचारानं काम करून राहिलो, या विचाराचं यांना काही घेणं नाही. फक्त सत्ता आणि सत्ता हा यांचा विषय आहे. तशाच पद्धतीचं काम आताचे आमदार वेळेवर काँग्रेसमध्ये, बडनेऱ्यातून रवी राणांनी पाडलं, अमरावती झाले काँग्रेसमध्ये.
आज त्यांच्या कार्यालयावर जा, सोनिया गांधी, शरद पवार यांचे फोटो लागलेले आहे. आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळात ते महायुतीत सामील होतील आणि महायुतीची तिकीट घेतील. म्हणजे एक तर तू नाही तर मी, ही यांची भावना आहे. अशा प्रकारचं वर्षानुवर्ष हे काम करून राहिले. आणि कितीतरी विषय आहे, म्हणजे वेळा बोलायला लागलो. हे सर्व आम्हाला ज्ञात आहे, फक्त आठवण. आणि येणारा काळ जो आहे हे आठवण करून देण्याची वेळ आहे. आमच्या बडनेरा रस्त्यावर म्हणजे आमचा विकास, आता तर ते विकास पुरुष सुरू झालं. सुनील भाऊचा जे माजी आमदार आहे, दर 5 वर्षांना एक क्लिप सर्वांच्या मोबाईलवर जाते, विकास पुरुष, विकास पुरुष. अरे 95ला जो विकास केला होता तो टिकला नाही. 4.5 वर्षाचं ते नारळाचं झाड खाली आलं. आणि काम होत असताना, शहरातले रस्ते काम होत असताना फक्त मलिदा. भाजपच्या काळात शहरात रस्ते झाले, नितीन गडकरींनी रस्ते दिले, आणि काम कोणत्या दर्जाचं होतं याच्या इकडे लक्ष नाही. काम झाल्यावर, काम सँक्शन झाल्यावर आम्हाला काय भेटते या भावनेतून हे लोक चालतात. आणि हे सर्वांना माहीत आहे. म्हणजे राजकारणात हे अशा पद्धतीनं काम करतात हे सर्वांना माहीत आहे. म्हणजे भरपूर. आता तुम्हाला सांगतो, आता तो पिवळ्या मातीचा विषय सांगितला होता. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, राजकमल चौकात सर्वांना माहित आहे पाकिस्तानचे झेंडे, राजकमल चौकात पाकिस्तानचे झेंडे लहरवले. आणि मग नंतर त्याच्यावर कारण दिले की हा वेगळा याचा आहे. 2 झेंडे पाकिस्तानचे होते, त्याचे फोटोग्राफ्स माझ्याजवळ अवेलेबल आहे. पाकिस्तानचे झेंडे लहरून राजकमल तुम्ही विजय उत्सव साजरा करून राहिला, पिवळी माती. आणि कशा प्रकारचे हावभाव, कशा प्रकारचे ते. अरे ते तर जाऊ द्या. त्या आमच्या इथं ज्या काँग्रेसच्या आमदार आहेत दिवसाच्या भर राजकमल चौकात नाचल्या. आणि ते असा काहीतरी तो हे कोणत्या संस्कृतीतून आले. भाऊसाहेब पंजाबरावांचा जिल्हा आहे. कशा प्रकारे हातवारे करून राहिले. आणि हे अपेक्षित नाही आहे. नवनीत राणा हा विषय वेगळा आहे. तुम्ही कोणत्या संस्कृती, कोणत्या गोष्टी करता. तुम्ही भैयासाहेबांच्या गोष्टी करता. तुमची मुलगी येऊन राहिली म्हणजे सर्व वंशावळ राजकारणात पुढं. माझं राजकारणात माझी पुढची पिढी कशी आली पाहिजे हे सर्वांना माहित आहे. सर्व ते पाहतात. हे काही बराबर वातावरण नाही आहे या जिल्ह्यातलं वातावरण. आणि हा जो सर्व तो राजकमल चौकात यांच्याजवळ एवढा माज कुठून आला. गुटखा बंदी, गुटख्यातले जेवढेही जे कोणी लोक काम करतात भाऊ अमरावती जिल्ह्यात, सर्व त्या समाजातून करतात. आणि तुम्हाला सांगतो भरपूर प्रमाणात, म्हणजे शासनाचा करोडो रुपये टॅक्स भरून ह्या काँग्रेसवाल्यांचे, हे बाकीचे जे पदाधिकारी आहे यांचे घर भरले जातात. आणि माज जो आलेला आहे ना तिथून आलेला आहे. सर्व पैसे त्यांच्याजवळ एवढा माज आलेला आहे. कशा प्रकारचे हातवारे, कशा प्रकारनं वागणं हे सर्व पाहत नाही. आणि तरी आता ह्या लोकांना सर्वांना राग आला पाहिजे. कारण की अमरावती शहरातल्या शाळा, कॉलेज, त्याच्या बाहेरची वातावरण, ड्रग्स सारखे प्रकार अमरावती शहराच्या शाळेच्या बाहेर, या पोजदार शाळे वगैरेच्या बाहेर भेटायला लागले. हे सर्वांना साधारणतः माहिती आहे. पण ही जाणीव आणि यांना वटणीवर आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्ता नसताना असताना काम करत राहते. कामगारांचा प्रश्न असो, म्हणजे इथं एक सीता कोणती युनियन ती नाही जाधव आणि दुसरी इथं रेमंडची कंपनी होती. त्याच्यात कामगारांना आपल्या कामगार सेनेनं, तुमचे केतन नाईक मुंबईवरून इथं येऊन त्यांच्यासाठी काम केलं. मला यशोमतीचा फोन आला होता, यशोमती ताईचा, की माझा मतदारसंघ आहे. म्हटलं मतदारसंघ असेल हो तुमचा, कामगार जो आहे हा कोणाचा नाही. आणि त्यांना पगार वाढ जर सर्वात कुठे त्या केतन नाईकचं ते अभिनंदन करावं. तिथं येऊन इथं काम करून दिलं आणि त्यांना पगार वाढ मिळवून दिली. अमरावती जिल्ह्यातले त्या सर्व ज्या हे आहे त्याच्यात सर्वात जास्त जर पगार वाढ आहे तर ती त्या याच्यात आहे, रेमंड्समध्ये आहे. जाधव ते कंपनीची काही लोक असतील इथं कामगार, 1 वर्षापासून भांडून राहिले होते. जाधव सर्वांना पकडून ठेवत होता की हा माझ्या इथं येणार. कोणताही आमदार, कोणताही खासदार जाधव म्हटलं त्याला मॅनेज करायची. तिथच्या लोकांचा पगारवाढ वाढवून दिला. आता ते गोल्डन फायबर सर्वांना आता ती आशा लागली. म्हणून काम करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे जे म्हणतो मी,
आम्ही कोणत्याही प्रकारे काम करत असताना मागं पुढं पाहत नाही, पक्ष पाहत नाही, धर्म पाहत नाही. आणि हे सर्व साले येतात, निवडणुका लढतात. सुनील देशमुख कशासाठी गेले काँग्रेसमध्ये? विचारधारा होती काय? मग तुमची एक वेळ विचारधारा बदलल्यावर तुम्ही भाजपमध्ये आल्यावर तुम्ही भाजपच्या सोबत आंदोलन हे शेवटपर्यंत केलं आणि दुसऱ्या दिवशी एकटे गेले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. तुम्ही मुस्लिम मतांवर फक्त आणि फक्त मुस्लिम मतांवर लक्ष ठेवून तुम्ही इकडले तिकडले पक्ष बदलवता आणि त्या मुस्लिम लोकांनाही चिवत्या बनवता. तो इतवारा बाजारातला जो पूल आहे तो मागच्या 7 वर्षापासून बंद आहे. त्याच्या इकडे कोणाचं लक्ष नाही. मात्र मत फक्त तुमचे पाहिजे, त्यांनाही मूर्ख बनवतात आणि इकडे गृहीत धरतात. अशा प्रकारचं वातावरण बरोबर नाही. आणि म्हणून यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अमरावती जिल्ह्यात पूर्ण निवडणुका लढवायचा विचार केलेला आहे. माननीय 2 नेते 2 उपाध्यक्ष आपण इथं आहात. आमची इच्छा आहे राजसाहेबांनी जर आदेश दिला तर राजसाहेब ज्या पद्धतीनं म्हणन त्या पद्धतीनं युती हो नाही हो, कोणी सोबत येऊ नाही येऊ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेस थांबणार नाही. फक्त राजसाहेबांच्या आदेशाची वाट आहे आणि आम्ही बांधणी ही सुरू केलेली आहे. रोजच्या बैठका आमच्या सुरू झालेल्या आहे आणि यावेळेस राजसाहेबांचा आदेशाची फक्त वाट पाहतो. आदेश आल्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती जिल्ह्यात ताकदीनिशी आपले उमेदवार जर साहेबांनी दिले तर उभे करून ताकदीनिशी निवडून आणण्याचा आपण संदीप भाऊ आणि राजीव भाऊ यांना वचन देतो. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आदरणीय विजूदादा राऊत आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक यांना सुद्धा आमंत्रित करतो की त्यांनी आपला उपस्थित सर्वांना या निवडणुकी संदर्भात तुमचं मत आणि तुमचं मार्गदर्शन व्यक्त करावं. सर्वप्रथम गुरु पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजीरायांना वंदन करतो. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांना वंदन करतो. डॉक्टर पंजाबराव देशमुखांना वंदन करतो. उपस्थित असलेल्या सगळ्यांना वंदन करतो. आणि या मंचकावर उपस्थित असलेल्या आमचे जे फायर ब्रँड नेते आहे, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, ते आमचे संदीप देशपांडे मनसेचे नेते, राजूभाऊ उंबरकर, आनंदभाऊ एंबळवार, विठ्ठलभाऊ लोखंडखार, गायगोले सर, सगळे सहकारी मित्र, या सगळ्यांच्या साक्षीने मी फक्त माझे 2 शब्द, आणि हे तुमच्या वतीने हे सगळे नेते आहे, आपण सगळे कार्यकर्ते आहोत. मी पप्पू भाऊचं पप्पू भाऊचे आभार मानतो की त्यांनी या मंचकावर एका कार्यकर्त्याला स्थान दिलं. मी कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता होतो फार वर्षापूर्वीपासून, आता मनसेचा कार्यकर्ता आहो. ज्यावेळी राजसाहेबांनी इथं सुरू केली, शिवसेनेचं काम जेव्हा सुरू केलं तेव्हापासून आम्ही सोबत आहोत. जेव्हा मनसेचं काम सुरू केलं तेव्हाही सोबत आहोत. माझ्यासोबत पप्पू भाई होते, एक प्रशांत ठाकरेही होते, उमेकरही होते. किती 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 लोकांची आठवण काढावी. हे सगळे लोक आमच्या सोबत होते त्यावेळी. बरेचसे लोक आज काही कारणास्तव घरी बसले, परंतु पप्पू भाऊ मात्र त्यावेळेस पासून आजपर्यंत मनसेचा झेंडा हातात घेऊन आहे. सगळेच जण म्हणत होते, संदीप भाऊ काय होतं, काही दिवसापूर्वी आम्हाला सांगण्यात आलं होतं की आपलं काहीच नाही, काहीच काम नाही, अमरावती जिल्ह्यात काहीच नाही, कार्यकर्तेही उरले नाही. आज तुम्हाला सांगा इथं काय दिसतं, कोण दिसतं? अहो इथं तर अजून जनता आलीच नाही. हे सगळे कार्यकर्ते आहे, फक्त हे पदाधिकारी आहे.
आम्ही जर जनतेला बोलावलं असतं ना तर 1,00,000 जनता इथं आली असती बिलकुल तुमच्या स्वागतासाठी. प्रत्येक वेळी जेव्हा आपण राजसाहेबांच्या सभेसाठी लाखोच्या संख्येनं येतो, कार्यकर्ते हजारोच्या संख्येनं असतात. आज पक्षाचा फक्त एक नेता आहे. एक नेता म्हणजे हे जे 4-5 नेते आहे, त्या नेत्यांसाठी सुद्धा आम्ही इथं येऊ शकतो, ही या पक्षाची ताकद आहे. ही आम्ही कधी लोकांना समजूनच सांगितली नाही. आज ती ताकद समजून सांगण्याची वेळ आली. जेव्हा आम्ही लोकसभेसाठी काम करत होतो त्यावेळी आमच्या पक्षाला गृहीत धरण्यात आलं होतं. मला नाईलाजाच तो सांगावं लागतं की आमच्या पक्षाला काहीच किंमत नाही आहे, अशा पद्धतीचं एक वातावरण होतं. आणि त्याच वेळेस एक कार्यकर्ता म्हणून, मी फक्त एक कार्यकर्ता नाही, मी कॉलेज चालवतो, एक वृद्धाश्रम चालवतो अनेक वर्षापासून, आणि तो फक्त पक्षासाठी चालवतो, या पक्षाचा म्हणून चालवतो. मला कोणी पैसे देत नाही, मी गव्हर्नमेंटचे पैसे घेत नाही, कोणाहीकडून कधी भीक मागत नाही, कोणाला पैसे मागत नाही. हे फक्त आमच्या पैशाने जेव्हा आम्ही चालवतो तेव्हा आमच्या नजरेसमोर एक गुरु असतो, आणि तो गुरु म्हणजे राज ठाकरे असतो, आणि त्याच्यामुळे चालवत असतो आम्ही ते. आणि म्हणून तो कार्यकर्ता म्हणून मला बोलण्याचा इथं पूर्ण अधिकार आहे. आणि तो कार्यकर्ता म्हणून सांगतोय की जेव्हा आमच्या पक्षाला गृहीत धरलं त्यावेळी मला असं वाटलं की पप्पू भाऊ हे काही बरोबर नाही आहे, आपण नांग्या टाकू नये. एकेकाळी वेळात मराठी वीर दौडले साथ असं होतो आम्ही. काहीच नव्हतं, अमरावती शिवसेना काहीच नव्हती. अशी शिवसेना 1990 मध्ये निर्माण झाली होती, आणि ती अशी निर्माण झाली होती की ज्याला उभं करावं तो निवडून आला होता. मग आम्ही असं का समजतो की आमच्याकडे लोकच नाही म्हणून? तुम्हाला विचारा, स्वतःलाच विचारा, तुमच्यापैकी प्रत्येक जण आमदार बनण्याच्या लायकीचा आहे की नाही आहे? मग आम्हाला असं का वाटावं की आमच्याकडे लोक नाही? काय तुमची ताकद नाही आहे? सांगा बरं तुम्ही, तुमच्या ताकद आहे की नाही आहे? आमदार बनण्याची ताकद आहे की नाही आहे? मग आम्ही कसं म्हणतो की आमच्याकडे कोणीच नाही? मुंबईचे 4 लोक येतात, सांगतात इथं कोणीच नाही आहे. राजसाहेबांना सांगतात जाऊन तिकडे, अरे कुछ ताकद ही आहे नाही, तर ताकदच नाही अमरावती जिल्ह्यात. हे काय? हे ताकद नाही तर काय? म्हणून संदीप भाऊंना स्वतः मी फोन करून बोलावलं की भाऊ इथं येऊन तर बघा तुम्ही. तुमचे लोक येतात, हॉटेलमध्ये राहतात, कोण्यातरी विजय राऊत सारख्या माणसाला विचारतात, विजय राऊत सांगतो इथं काहीच नाही. ते जाऊन तिकडे सांगतात इथं काहीच नाही. पण असं नाही हो, इथं आहे. हा अमरावती जिल्हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तो आज मनसेचाही बालेकिल्ला आहे, परंतु आमचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे. या जिल्ह्याकडे जेव्हा बघतो ना आपण, इलेक्शन कशासाठी लढतो आम्ही? इलेक्शन यांच्या बिझनेससाठी लढायचं का? हे बिझनेस करतात. खोडके बिझनेस करतो, देशमुख बिझनेस करतो, सगळेजण राजकारण नावाचा बिझनेस करतात, आणि या बिझनेसला आम्ही बळी पडतो. मग आम्ही यांच्याच मुलांना स्वीकारतो, राजपुत्र म्हणून स्वीकारतो, यांच्या पाठीमागे जातो. असं का करायचं? आज आमच्यातही ताकद आहे. तुमच्यापैकी एक जण आमदार झाला, कोणीही असू द्या, तर हा अमरावती जिल्हा आहे ना, सुधारायला वेळ लागणार नाही. राजसाहेबाच्या मनात जो महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र असा नाही, तो महाराष्ट्र बिझनेस बनवायचा नाही, तो महाराष्ट्र खरोखर फुलवायचा आहे. त्या महाराष्ट्रात सुविधा निर्माण करून द्यायच्या आहे. तुम्ही अमरावतीत बघितलं, अहो तुम्ही साध्या शेगाव नाक्यावर जावं. परवाच्या दिवशी मी या शेगाव नाक्याबद्दल लिहिलं होतं की अहो जाताना इथं दिसत नाही, तो सिग्नल दिसत नाही. तुम्हाला कळत नाही का? IAS अधिकारी असतात या ठिकाणी, स्वतःला IAS अधिकारी समजतात, त्यांना कळत नाही की आपला चौक कसा असावा. त्या चौकात 10-10 फुटाचे स्कल्पचर लावून ठेवतात आणि समोरचा सिग्नल दिसत नाही. अशा वेळी जेव्हा मी सोशल मीडियामध्ये लिहिलं, पेपरवाल्यांनी छापलं, आणि मला आयुक्तालयातून फोन आले. मी त्यांना सांगितलं, खरं सांगा म्हटलं तुम्ही की तुम्हाला बरोबर वाटतं का? तेव्हा नाही. मग म्हटलं, मग तुम्ही मला कसे सांगता की तुम्ही हे लिहायला नको होतं? म्हटलं नागरिक म्हणून मला लिहायला पाहिजे, नागरिक म्हणून समस्या मांडायला पाहिजे. तर या ज्या समस्या आहे, घाणीचं साम्राज्य, या माझ्या घरासमोर जे घाण आहे ना, ते 50 वेळा झालं सोशल मीडियामध्ये लिहून झालं, बोलून झालं. शेवटी कंटाळलो आणि मी त्या जंगलात राहायसाठी गेलो. म्हटलं ही जागा राहण्याजोगी नाही आहे, हे लोक ऐकत नाही.
आणि जे आमदार खासदार ऐकत नसतील त्याला काढून फेकण्याचं काम आपलं आहे. आणि जर ती ताकद तुमच्यात नसेल तर फक्त आपण गुलामगिरी स्वीकारली म्हणून कबूल करायचं. तुम्ही गुलामगिरी स्वीकारणार आहात काही? जर गुलामगिरी स्वीकारणार नसेल तर पप्पू भाऊ सारखे लोक उभे करा. आणि पप्पू भाऊ सारखे लोक जर उभे केले तर मला खात्री आहे का जो या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून वावरला तो या जिल्ह्याचं तो किती मोठा आमदार होईल हे सोडून द्या. तो हा मतदारसंघ कसा करेल, या मतदारसंघातले रस्ते महत्वाचे आहे. या मतदारसंघात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सांगतो मी, तो कोणीही ते पोलीस आहे ना पांढरे बगडे, ते नसतातच तिकडे, त्या सिग्नलवर नसतात, इकडे असतात. आणि कशासाठी असतात? ते सगळे दुचाकी स्वार जात असतात ना, त्यांना अडवतात, पैसे मागतात आणि हे देतात. तिथं कोणी नसतं. त्या सिग्नलवर ऍक्सिडेंट झाला, कोणाला त्याची काळजी नसते. म्हणायसाठी खूप मोठे लोक आहे या ठिकाणी. बोंडे सारखे डॉक्टर लोक आहे जे खासदार आहे. तुम्ही त्या बाईला पाडलंय का? नवनीत राणांना पाडलं. कमीत कमी ते बोलत तर होती हो. मी फार तारीफ करत नाही, एक नागरिक म्हणून फक्त एवढंच सांगतो, ती कमीत कमी लोकसभेत बोलायची. तिला आपण पाडलं. कशामुळे पाडलं? जातीयवाद निर्माण करून पाडलं. शेवटी काय झालं? राजकमल चौकात काय दिसलं? तर राजकमल चौकात तिला शिव्या देताना लोक दिसले. मी तो पिवळा पांढरा काही गुलाल बिलाल म्हणणार नाही. तिला ज्या शिव्या दिल्या, त्या बाईला ज्या शिव्या दिल्या, त्या शिव्या ऐकून मला एकदा असं वाटलं की नाही, आपण चुकलो तर नाही ना. आपण चुकलो. आपण हिंदुत्ववादी लोक एकत्र आलो नाही. आपण हिंदुत्ववाद हा साम्यवाद म्हणून जोपासला. ज्या दिवशी आम्ही हिंदू म्हणून जागृत होऊ त्या दिवशी मात्र कोणाचाही काही खरं राहणार नाही. मला असं वाटतं की हे आम्ही मनसेचं इलेक्शन राजसाहेबांना जे अभिप्रेता, जो हिंदुत्ववाद अभिप्रेत आहे, तो हिंदुत्ववाद आम्ही जोपासला पाहिजे. आमचा हिंदुत्ववाद खरा आहे, बीजेपीचा हिंदुत्ववाद हा खोटा आहे. परंतु आमचा हिंदुत्ववाद खरा आहे आणि आम्ही हिंदुत्वासाठी जीव देऊ शकतो. आम्ही हिंदुत्वासाठी लढू शकतो. आम्ही हिंदुत्वासाठी काहीही करू शकतो. आणि याच भावनेनं आपल्याला या वेळेचं इलेक्शन लढवायचं आहे आणि एक हिंदू निवडून आणायचा आहे. या हिंदुत्ववाद जर मुसलमानांना मान्य असेल तर त्यांनी सुद्धा आमच्यात यावं आणि आम्हाला मतदान करावं. हा हिंदुत्ववाद जर दलितांना मान्य असेल तर त्यांनी सुद्धा आमच्यात यावं आणि हिंदुत्ववाद मान्य करावं, असं माझं मत आहे. मी फक्त इथं सामान्य कार्यकर्ता म्हणून बोलतो. मला कोणी सांगितलेलं नाही. मला इथं फक्त मार्गदर्शनासाठी बोलावलं म्हणून मी एक ज्येष्ठ नागरिक, मी 60 वर्षाचा झालो आहे आज आणि मला तो अधिकार आहे बोलण्याचा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्या वडिलांनी 30 वर्ष वृद्धाश्रम सांभाळला. बिना पैशानं आम्ही तो वृद्धाश्रम चालवला. आज जेव्हा मला असं वाटलं की माझे वडील 90 वर्षाचे आहे, तेव्हा मी बाबांना म्हटलं, बाबा मी मुंबई सोडतो. माझी बायको आणि मी मुंबईतून इथं आलो आणि त्या जंगलात राहायला गेलो त्या वृद्धांची सेवा करायसाठी. हे कोण शिकवलं? तर हे राज साहेबांनी शिकवलं, हे लक्षात घ्या. कारण आम्ही त्यांची सोबती आहोत. त्यांचे जे आचार विचार आहे तेच आचार विचार आमच्यात भिनले, आम्ही त्याला काही करू शकत नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, जर आमच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटत असेल की पैशाशिवाय इलेक्शन लढल्या जात नाही, अत्यंत खोटी गोष्ट आहे. अत्यंत खोटी गोष्ट आहे. मी त्या मताचा नाही आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं पप्पू भाऊला, जेव्हा पप्पू भाऊ बोलले की पैशाचं काय करायचं, अरे म्हटलं लक्ष्मी ऑटोमॅटिक उभी राहील, तुम्ही उभे तर राहा. मी त्यांना आश्वासन दिलं होतं. माझ्याकडे पैसे नाही पप्पू भाऊ, पण मी तुम्हाला एक निश्चित सांगतो की पप्पू भाऊ साठी 50 गाड्या फिरवण्याची 30 दिवस 50 गाड्या फिरवण्याची ताकद विजय राऊत मध्ये निश्चित आहे आणि तुमच्यामध्ये सुद्धा निश्चित आहे. प्रत्येक जण स्वतःच्या गाड्या जरी या मतदारसंघात फिरवल्या, आपण या मतदारसंघात जर आपण पायी जरी फिरलो ना तरी हा मतदारसंघात पैशाची गरज नाही. कोणी सांगितलं पैशासाठी? अरे एका माणसानं जातीयवाद करून लोकांमध्ये विषयाच्या भावना पेरून कमी पैशात निवडून आले हो. आपल्या समोरचं उदाहरण आहे. आणि ज्यांनी 100 कोटी खर्च केले ते खाली घरी बसले हो. आलं का लक्षात?
तीच गोष्ट तुम्हाला सांगतो की पप्पू भाऊ, तुम्ही पैशाची काळजी करू नका. हे तुमचे पैसे आहे, हे इथं बसलेले, हे करन्सी आहे खरी, आणि हे करन्सी तुम्हाला निवडून आणणार आहे. फक्त राजसाहेबांनी सांगावं की आमची युती झाली तरी आमच्याकडे माणूस तयार आहे. राजसाहेबांनी सांगावं आमची युती होत नाही, आम्हाला स्वतःला लढायचं आहे, तर तुमच्यापैकी प्रत्येक जण हा आमदार असला पाहिजे. बस एवढंच मी सांगतो. संदीप भाऊ, तुम्ही आमच्या भावना राजसाहेबांपर्यंत पोहोचवा, आम्हीही आमच्या भावना राजसाहेबांपर्यंत पोहोचू. वेळ पडली तर हाच मॉब शिवतीर्थावर घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी आमच्या भावना पोहोचू. महाराष्ट्रातली ही सुरुवात आहे. महाराष्ट्रात आम्हाला इलेक्शन लढवायचं आहे, ती आमची सुरुवात आहे. आणि ही सुरुवात अमरावतीपासून झाली, कारण का मनसेची सुरुवातच अमरावतीपासून झालेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन या ठिकाणी आपण केलं. त्यानंतर मी पक्षाचे उपाध्यक्ष श्री विठ्ठलभाऊ लोखंडकर यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या निमित्त मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. विदर्भातील या मनसेच्या प्रथम मेळाव्यासाठी आवर्जून आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मुंबईत इथं आलेले आपल्या सर्वांचे लाडके पक्षाचे नेते आदरणीय संदीपदादा देशपांडे, दुसरे आपले नेते विदर्भातली तोफ आदरणीय राजूभाऊ उंबरकर, माझे ज्येष्ठ सहकारी, माझे मित्र आदरणीय आनंदभाऊ एंबळवार, ज्यांच्यामुळे हा इथे मेळावा झाला, असे माझे दुसरे मित्र ज्यांचं आता सुंदर असं भाषण झालं असे विजयरावजी राऊत, आणि ज्यांच्यासाठी तुम्ही आपण सर्व इथे जमलो असे माझे 30 वर्षापूर्वीपासूनचे आणि आजपर्यंत असलेले सहकारी, आपल्या सर्वांचे लाडके आणि माझेही लाडके बंधू आदरणीय मंगेशदादा पाटील साहेब, या मंचावर उपस्थित आदरणीय जिल्हाध्यक्ष महोदय, आदरणीय तायडेजी, गायगोले सर, प्रवीणदादा, सर्व मंचावरील माझी ज्येष्ठ मंडळी आणि समोर बसलेले माझे सर्व मनसेचे सर्व विविध सेलचे पदाधिकारी बंधूंनो, भगिनींनो, सर्वांनी जे सांगितलं त्या मताशी मी 100% सहमत आहे. आणि विदर्भात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातली लोक आता सगळ्यांना कंटाळलेली आहेत. मध्ये एक बातमी चालली होती की 20-22 सीटा लढवणार, हे होणार, परंतु सन्मान्य राजसाहेबांनी त्या दिवशी शब्द वापरला. आदरणीय जिल्हाध्यक्षांनी आताच तिथे सांगितलं, कोणाला मागायच्या आणि कोण देणार? 20 आणि 22 सीटा राजसाहेब घेणार? अरे सीटा लढवू ते 200 सव्वा 200 लढवू, अशा प्रकारचं वाक्य सन्मान्य राजसाहेबांनी त्या दिवशी त्या सभागृहामध्ये मांडलं. तिथूनच आमचे मनसेचे सर्व कार्यकर्ते पेटून उठले आणि विजय राऊत साहेब सारख्या माणसाला सुद्धा वाटलं की आपण या जिल्ह्यामध्ये आमच्या मंगेश भाऊला जरा कामाला लावलं पाहिजे. आणि त्यांनी तातडीनं पहिला हा मेळावा या महाराष्ट्राचा या अमरावतीमध्ये घेण्याचं कार्य आज इथे झालं. आणि अमरावती शहरातील जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पेरणी पाण्याचे दिवस आहेत, आपल्या सगळ्यांना शेतीचे कामं आहेत, हे सगळं सोडून माझे प्रमुख पदाधिकारी, आज विजयरावून सांगितलं, हा तर फक्त पदाधिकाऱ्यांचा हॉल आहे. इथे जर तुम्ही मोठा मेळावा लावला असता हजारो लोक आले असते. आणि अमरावतीचं आणि राजसाहेबांचं हे जे नातं आहे हे आजचं नाही आहे. भारतीय विद्यार्थी सेना जेव्हा राजसाहेब ठाकरे अध्यक्ष झाले होते त्यावेळेस याच अमरावती शहराचा पहिला झेंडा भारतीय विद्यार्थी सेनेचा राजसाहेबांच्या नेतृत्वात या अमरावती विद्यापीठावर लागला होता. त्यावेळेचे जे विद्यार्थी सेनेचे नेते होते तेच राजसाहेबांच्या आशीर्वादाने या जिल्ह्याचे मोठे मोठे शिवसेनेचे नेते झाले. आणि अमरावतीपासूनच राजसाहेबांना विश्वास असतो की अमरावती शहराने एकदा जर ठरवलं तर ते महाराष्ट्रामध्ये हे चिंगारी आग बनते. मला खात्री आहे साहेबांनी, लोक बोलतात की का हो तुम्ही पाठिंबा दिला. अरे राजसाहेबांनी सांगितलं की ज्या ज्या वेळेस मला विषय पटला नाही मी तेव्हा विरोध करतो. 100% बरोबर आहे. सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी सांगितलं
की जेव्हा आनंदजी होते, मी होतो, अनेक नेते मंडळी आम्ही साहेबांसोबत गुजरातमध्ये गेलो होतो. जवळपास तिथे आम्ही 12 दिवस मोदीजी मुख्यमंत्री असताना तिथे फिरलो. आणि त्यावेळेस साहेबांना वाटलं की हा एक विलक्षण माणूस आहे आणि या माणसाने काहीतरी चांगलं करू इच्छितो, म्हणून राजसाहेबांनी सांगितलं की हा माणूस देशाचा पंतप्रधान असला पाहिजे. हे वाक्य वापरणारे सन्मान्य राजसाहेब ठाकरे पहिले व्यक्ती आहेत. त्यानंतर भाजपवाल्यांना माहीत पडलं की मोदी हे फार मोठी व्यक्ती आहे. याचं आकलन करणारा नेता आपला आहे की कोण्या माणसामध्ये काय स्फोटक गुण आहेत, चांगलं काय काम करता येईल. या माणसाला उजाळा देण्याचं काम जर कोणी केलं असेल मोदीजींना, ते सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी केलं. आता आपण काय त्याचे बांधलेले नाही आहोत. राजसाहेबांनी सांगितलं की 370 कलम आणि राम लल्लाचं मंदिर ह्या दोन आमच्या सर्वांच्या हिंदूंच्या भावना होत्या, आपल्या मराठी माणसांच्या भावना होत्या. वर्षानुवर्षापासून आपण ऐकतोय की राम मंदिर झालं पाहिजे. एक सुंदर असं मंदिर, जगाला हेवा वाटावं असं मंदिर मोदीजींनी केलं. त्या भावनेतनं राजसाहेबांनी सांगितलं की माझा हा बिनशर्त पाठिंबा हा फक्त मोदीजींनाच आहे. याचा अर्थ असा आहे की उद्याच्या विधानसभेला आम्ही बांधलेले नाही आहोत. सन्मानाने तुम्हाला वाटलं तर तुम्ही आमच्या सन्मान्य राज ठाकरे साहेबांकडे शिवतीर्थावर या, आम्ही कोणाकडे झोळी घेऊन जाणार नाही. अशा प्रकारचे विचार सन्मान्य राज ठाकरे साहेबांचे आहेत, हे तुमच्या आमच्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आज आपण हा विदर्भातला पहिला मेळावा, महाराष्ट्रातला पहिला मेळावा या अंबादेवीच्या चरणी, या एकविरीच्या मातेच्या चरणी आपण सुरुवात करतोय. त्यांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करतोय आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण सुरुवात करतोय. मी संदीप दादांना, राजभाऊंना सांगेल की मी पण तिकडे बुलढाणा, वाशिम, अकोला फिरतो. अकोला जिल्ह्यात दुसरा मेळावा आपला या 8 दिवसात पुढचा लावूया, त्यानंतर बुलढाण्यात लावूया. पाहिजे तिकडे आपण मेळावला. आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यात चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत. साम दाम दंडभेद अशा प्रकारची सगळ्यांची भावना आहे. कोविड काळात सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांचा उल्लेख मला करावा लागेल. जसं मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपण प्रत्येक ठिकाणी काम केलं, सन्मान्य अमित ठाकरे साहेबांनी त्यावेळेस ते नेमकेच एका मोठ्या दुर्धर आजारातून बाहेर आले होते. परंतु ज्या डॉक्टरांनी, नर्सेसनी काम केलं महाराष्ट्रभर, मुंबईभर, तेव्हा त्यांना लस आली नव्हती. त्यांना चांगल्या प्रकारचे प्रोटीन मिळाले पाहिजे, ते टिकले पाहिजे, त्यांच्या हातून हे सगळी सेवा झाली पाहिजे. त्यावेळेस भाऊ भावाला भेटत नव्हता, अशी परिस्थिती होती. त्यावेळेस सन्मान्य अमित ठाकरेजींनी कुठलीही जीवाची पर्वा न करता की मी एवढ्या मोठ्या माणसाचा व्यक्ती आहे, ते अनेक डॉक्टरांना त्यावेळेस सप्लिमेंट फूड्स त्यांनी सगळे दिले. त्यांनी चांगल्या प्रकारचं कार्य त्यावेळेस केलं. त्या भावनेतून प्रत्येक जिल्ह्यात, मी खामगाव बाजार समितीचा संचालक होतो, जवळपास आम्ही कम्युनिटी किचन, कलेक्टर बाई आमच्याकडे आली, बोले जिल्ह्यात चालू करायचं. म्हटलं सगळ्यात पहिले आमचं चालू झालं. पर डे आम्ही 5,000 लोकांना जेवण आणि 30,000 किट, जवळपास 1.25 करोड रुपये मी बाजार समितीचे, कारण शेतकऱ्यांचे पैसे आहेत, ते शेतकऱ्यांसाठी खर्च झाले पाहिजे. मनसेचा मी एक शिपाई आहे, ते माझं कर्तव्य आहे. अशा प्रकारचे कामं आपण प्रत्येक जिल्ह्यात या मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहेत. आजच्या प्रसंगी आयोजकांनी आणि विशेष करून पप्पू दादांनी इथे बोलावलं आणि मी सुद्धा पप्पू भाऊंना विनंती करणार आहे की आता तुमचे दोर कापलेले आहेत, तुम्हाला मागे येता येणार नाही. सन्मान्य राज ठाकरे साहेबांकडे संदीप दादा आहेत, राजू भाऊ आहेत, आनंद भाऊ आहेत, विजयराव आहेत. आम्ही सगळे सांगू की आपल्याला विदर्भातली पहिली सीट जर कुठली द्यायची असेल तर अमरावतीपासून सुरुवात करावं लागेल. मी आजच्या प्रसंगी त्यांनी आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढवा, त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा अशी मी विनंती करतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि जे काही आजचं चित्र आहे ते निश्चितप्रमाणे आमचे दोन्ही नेते आहेत, आमचे सहकारी आनंद भाऊ आहेत, विजयराव आहेत, मी आहे. आम्ही साहेबांपर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. आणि उद्या परवा साहेब आमच्या पूर्ण महाराष्ट्रभर, आपल्या जिल्ह्यात काही मंडळी येऊन गेली, त्यांनी पण सर्वे करून गेलेले आहेत. मला खात्री आहे की निश्चितपणाने या जिल्ह्याचं नाव साहेबांकडे चांगल्या पद्धतीनं गेलेलं असेल. ते आम्हाला माहीत नाही कोण होतं, काय होतं, परंतु आज आम्ही आमच्या डोळ्यांनी सगळे बघतोय आणि आम्हाला विश्वास आहे. पप्पू दादा आजपासून नाही आहे, नगर परिषदचे शिवसेनेचे सदस्य होते, मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो. आम्ही दोघांनी कुठली पर्वा न करता ज्या दिवशी मनसे निघाली तेव्हा शिवसेनेला नमस्कार करून राजसाहेबांसोबत पहिले दिवसपासून आहे. म्हणूनच सांगतो की राजसाहेबांनी आता तुमच्यावर ही जबाबदारी दिली पाहिजे, ती विनम्रपणे तुम्हाला स्वीकारावी लागेल. अशा प्रकारचे मी शुभेच्छा देतो. 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विठ्ठल भाऊ. आपण सर्वजण
आदरणीय संदीपदादा देशपांडे आणि राजूभाऊ उंबरकर यांच्या भाषणाची वाट बघत आहे. तत्पूर्वी मी पक्षाचे उपाध्यक्ष आनंदभाऊ एंबडवार हे 2 मिनिटात आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतील. आता मला अमरावतीच्या आपल्या सर्वांच्या अंबा माता यांचा आपल्या सर्वांवर आशीर्वाद आहे. अशा अमरावतीतील जनता, या मंचकावर उपस्थित असलेले संदीप भाऊ उंबरकर साहेब, माननीय विजू भाऊ राऊत आणि विठ्ठल भाऊ लोखंडकर, मी जास्त लोकांचे नावं घेऊ शकत नाही, वेळ थोडा आहे. निसर्गाचा माहीत आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, तुम्हाला काय त्रास होतो एका जागी बसून, कारण मी एका जागी बसून आहे, त्याच्यामुळे तुमच्या त्रासाची कल्पना आहे. त्याच्यामुळे मी लवकरात लवकर आटपीन, पण मला राहवल्या नाही गेलं. खरं म्हणजे पप्पू भाऊने विनंती केली होती, भाऊ तुम्ही नाही बोललं तरी चालेल. नाही म्हटलं मी बोलतोच, कारण तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या. कारण एवढं चांगलं वातावरण, खरं सांगतो तुमचं खूप खूप अभिनंदन करतो की अख्ख्या महाराष्ट्रात विधानसभेचा पहिला मेळावा तुम्ही घेतला. आणि तुम्हाला एक थोडासा 2 मिनिटात आटोपतो, तुमच्याबद्दल बोलल्याशिवाय राहत नाही. काय आलं, पप्पू भाऊ राजसाहेबांचे अत्यंत लाडके कार्यकर्ते आहे. याचं कारण सांगतो. जेव्हा राजसाहेब विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते, म्हणजे शिवसेनेमध्ये विद्यार्थी विंग होती, पहिलं राजकारण जेव्हा अध्यक्ष झाले, राजकारणाची सुरुवात राजसाहेबाची इथून झालेली आहे. आणि त्या सगळ्यात छोटा कार्यकर्ता म्हणजे पप्पू भाऊ होते आमचे. 14 वर्षाचे, तेव्हापासून ते राजसाहेबासोबत आहेत. बरं, त्यांना का आमिष कमी मिळालं असेल का? प्रत्येक पक्षाने त्यांना दिलेले आहे. त्यांचे जवळचे मित्र जेव्हा मनसे स्थापन झाली, तेव्हा त्यांच्या जवळचे मित्र जे शिवसेनेत राहिले, ते आमदार होते, मंत्री होते, त्यांनी किती गळ घातली असेल पप्पू भाऊला. पण कार्यकर्ता कसा असावा याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि मला विजूभाऊचं एक भाषण आवडलं की विजूभाऊनी सांगितलं, या विठ्ठल भाऊनी सांगितलं कसा पेटून उठला. आणि विठ्ठल भाऊ त्याच अर्थात विठ्ठल भाऊ हे माझ्या बरोबरीचे होते, पण पप्पू भाऊ छोटे होते. आम्ही सगळे कॉलेजपासून त्यांच्या सोबत आहोत. अमरावती जिल्ह्यातले बरेच कार्यकर्ते बसले असेल, आता काही बिचारे रिटायर झाले, काहींचं वय झालं, पण अमरावती जिल्ह्याने राजसाहेबांना खूप साथ दिली. हे संजय बंड झाले, धाने पाटील झाले, हे तेव्हाचे राजसाहेबांचे सहकारी होते. त्यांच्याजवळ पैसे नव्हते. विजूभाऊ बरोबर बोलले, पैशानी निवडणुका जिंकता येत नाही. कार्यकर्त्याच्या कार्य प्रामाणिकपणे कामाच्या भरोशावरच निवडणुका जिंकता येतात. याच्याशी मी विजूभाऊ तुमच्याशी सहमत आहे, अख्खा महाराष्ट्र सहमत आहे. असे उदाहरण आपल्या भारतात बरेच वेळा घडले आहे. लोकशाहीमध्ये पैसा चालत नसतो, काही काळ माहोल तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, मतदानात कन्वर्ट होत नाही. तिथे फक्त काम आणि तुमच्यात किती पॉझिटिव्ह आहे, कार्यकर्ता किती आपल्या उभा राहणाऱ्या माणसासोबत प्रामाणिकपणे स्वतःला उमेदवार म्हणून जेव्हा काम करेल, तेव्हा ती सीट पडत नाही. आणि इथलं वातावरण, तुम्हाला आनंदाची बातमी 2 मिनिटं घेतो, आनंदाची बातमी सांगतो. इथे पप्पू भाऊ एकटेच आमदार नाही आहे, या स्टेजवर 4 भविष्यातले आमदार आहे. याच्यासारखं भाग्यवान तुम्ही, म्हणजे असा क्षण नंतर येईल की नाही मला शंका आहे, कारण सगळे आमदार झाल्यावर विधानसभेत आपल्या मतदारसंघात बिझी होतील. विठ्ठल भाऊ आहे, राजीव भाऊ आहे, संदीप भाऊ आहे, असे बरेच इथे, आणि तुमच्यातले काही इतर तालुक्यात उभे राहतील, विधानसभेत उभे राहतील. पण आम्ही वाहकाचं काम करणार आहे. खरोखर तुमच्या जिल्ह्यातून, या शहरातून फार चांगला चेहरा तुम्हाला मिळालेला आहे. आणि आम्ही हे सगळं राजसाहेबांना माहीतच आहे म्हणा, आम्ही फक्त वाहकाचं काम करणार आहोत, पोस्टमनचं काम करणार. हे वातावरणाची जी काही ते घडलं त्याची माहिती संदीप भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही देऊच. आणि राजसाहेबांचे विश्वासू सहकारी विजू भाऊ आहे, त्यांचे विशेष विश्वासातली आहे. पण संदीप भाऊनी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं, खरं म्हणजे त्यांना आमंत्रण दिलं होतं पप्पूबाईने, तर ते फक्त खरोखर
विजू भाऊ जे म्हणतात ते खरी गोष्ट आहे का हे तपासण्यासाठी संदीप भाऊ आलेले आहे. आणि आमची मगाशी चर्चाही झाली. वातावरण अत्यंत पॉझिटिव्ह आहे. पप्पू भाऊ, तुम्हाला आतापासूनच मी शुभेच्छा देतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र करतो. धन्यवाद आनंद भाऊ. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. ताई, एक थोडा वेळ बसून घ्या. त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते, पक्षाचे नेते, विदर्भाचा बुलंद आवाज आणि आपल्या जवळच असलेल्या वणी मतदारसंघाचे भावी आमदार माननीय राजूदादा उंबरकर हे आपल्याशी संवाद साधतील आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपणा सर्वांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो. आज गुरुपौर्णिमा आहे. खरं म्हणजे तर दरवर्षी गुरुचं दर्शन घ्यायचं आणि गुरुपौर्णिमा साजरी करायची असं होतं. परंतु आज अमरावतीचा मेळावा असल्यामुळे इथूनच साहेबांना नमस्कार केला, नमन केलं आणि तुमच्या मेळाव्याला आम्ही सगळेजण हजर झालो. नाही तर या दिवशी आम्ही सगळेजण साहेबांकडं असतो. मंचावर उपस्थित जे पक्षाची रोखठोक भूमिका आणि कुणालाही अंगावर घ्यायला न भिणारे माझे मार्गदर्शक संदीप दादा, विठ्ठल भाऊ, आनंद भाऊ, विजू भाऊ, पप्पू दादा, खरं म्हणजे या मंचावर आणि समोर हे आपण सगळेजण विदर्भातलेच आहोत. तुम्हाला कदाचित माहित नसेल, जे मुंबईमध्ये तोफ गडगडते ती सुद्धा विदर्भातलीच आहे. संदीप दादा विदर्भातलाच आहे. आज मी जे नेता म्हणून तुमच्या समोर उभा आहे, खऱ्या अर्थाने विठ्ठल भाऊ, आनंद भाऊ, पप्पू दादा, विजू दादा, म्हणजे पक्षात पण आपल्या कसं वातावरण आहे. खऱ्या अर्थाने नेता म्हणून त्यांची वर्णी लागायला पाहिजे होती पक्षामध्ये, परंतु यांनी माझी वर्णी लावली. हे आहे की नाही नवल आपल्या पक्षात? इतर पक्षात असं वातावरण पाहायला भेटत नाही हो. आज अमरावती जिल्ह्यामध्ये पहिला मेळावा होतोय. विधानसभा लढवायची समस्त कार्यकर्त्यांसमोर हे जाहीर होत आहे आणि 100% या अमरावतीतच नव्हे तर या विदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या ताकदीने निवडणूक लढेल. संदीप दादाचं तरी त्याला मुंबईत काम असल्यामुळे पक्षाची धुरा त्याच्यावर असते, परंतु या विदर्भामध्ये मी फिरत असताना संदीप दादा, मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की नियोजनबद्ध जर आपण या विदर्भामध्ये उमेदवार उभे केले तर मला वाटत नाही की दुसरा कुठला पक्ष शिल्लक राहील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रत्येक उमेदवार निवडून येतील. गेल्या काही वर्षाचा तुम्ही जर हिशोब पाहिला, ग्रामपंचायत पासून जर पाहिला, नगरपालिका पाहिली, महानगरपालिका पाहिली, जिल्हा परिषद पाहिली, पंचायत समिती पाहिली, सोसायट्या पाहिल्या, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चष्मा इथे वरच होता. पक्षामध्ये चढ उतार चालू असते. आता विजूभाऊने एक गोष्ट सांगितली की बा निवडणूक लढायला पैसे लागत नाही. ही गोष्ट खरी आहे. मी तुमच्यापैकी एक कार्यकर्ता आहे, परंतु कार्यकर्ता जर खंबीर राहिला, कार्यकर्ता जर खमक्या राहिला तर आपल्या उमेदवाराला पैशाची झळ बसत नाही, हे मी तुम्हाला सांगतो.
नगरपालिका लढवली, नगराध्यक्ष उपाध्यक्ष संपूर्ण बॉडी वणी शहरामध्ये सर्वप्रथम बसली. ते का शक्य झालं? तर तुमच्या माझ्यासारखा कार्यकर्ता, सन्मान्य साहेबांवर जीव ओवाळणारा कार्यकर्ता त्या वणी मतदारसंघात होता आणि म्हणून तिथं 13 नगरसेवक, 22 पैकी 13 नगरसेवक निवडून आले. आणि नगरसेवकांनी कितीच्या लीडने निवडून यावं? प्रभागामध्ये 24ची लीड, 25ची लीड, 3000ची लीड. ही ताकद जर कार्यकर्त्यांनी मनात घेतली तर ही ताकद आज सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे. तुम्ही नेहमी ऐकत असाल, पत्रकारांचं ऐकत असाल, टोमणे ऐकत असाल की सन्मान्य राजसाहेबांच्या भाषणाला गर्दी होते, ते मतदानात का कन्वर्ट होत नाही? मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की सन्मान्य साहेबांचे विचार हे ऐकायला जनता आतुर असते. जे काही साहेब सांगतात ते तंतोतंत खरं होतं. भविष्याचा वेध घेणारा एकमेव नेता. आम्हाला गर्व आहे की आमच्या नेत्याच्या घरासमोर मुख्यमंत्र्याला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. कुठलीही सत्ता नाही, एकमेव आमदार. परंतु कुठला निर्णय घ्यायचा असेल तर पहिल्यांदा सन्मान्य राजसाहेबांचा त्यांना होकार घ्यावा लागतो. किंवा जनतेप्रती काही करायचं असेल, कृष्ण कुंजामधून समजा एक पत्रकार परिषद झाली तर त्यांना घेतलेला निर्णय सुद्धा बदलावा लागतो. ही ताकद माझ्या नेत्यामध्ये, हा मला अभिमान आहे. आणि साहेबाच्या भाषणाला गर्दी होते आणि मतदानात का परिवर्तन होत नाही? याच्यात दोष आपल्या साहेबांचा नाही, तर त्याच्यामध्ये दोष तुमचा माझा आहे. मी जमिनीवरचा कार्यकर्ता मित्रांनो, तुमच्यासारखा. साहेबांचे विचार घरोघरीपर्यंत पोहोचवायला, साहेबांच्या विचारातला पक्ष उतरायला आपण कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून आपल्याला मतदानामध्ये कमीपणा दिसून येतो. ज्या प्रकारे आपला साहेब वाघ आहे, ती ताकद जर तुमच्या माझ्या मनामध्ये तयार झाली ना, तर आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झुकवायची कुणाची ताकद होणार नाही. आज तुम्ही पाहत असाल, शिवसेना भाजप एकत्र होती. शिवसेनेचे नेते काँग्रेसला शिव्या द्यायचे. आता ते काँग्रेस सोबत बसले, राष्ट्रवादी सोबत बसले, राष्ट्रवादी यांच्या सोबत बसली, अर्धी शिवसेना बीजेपी सोबत बसली. परंतु एकमेव आपला नेता आहे जो खंबीर आहे आणि महाराष्ट्रासाठी गंभीर पण आहे. आज खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल की तुमच्या अमरावतीकरांना उशिरा कळलेलं शहाणपण आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून पप्पूदादाच्या मागे लागलो होतो की पप्पूदादा तू उभा राहा, तू उभा राहिला तर तू 100% इथं निवडून आल्याशिवाय राहत नाही. या पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भामध्ये ग्रामीण भागात ज्या काही अडचणी येतात, सगळे ऑफिसेस, कार्यालय आपल्या अमरावतीमध्ये, कुठलंही काम अडलं की पहिला फोन प्रत्येक कार्यकर्त्याचा पप्पू पाटलाला जातो आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं काम झाल्याशिवाय, त्याच्या चेहऱ्यावर समाधान आल्याशिवाय तो गावाकडे परत येत नाही. मी अमरावतीमध्ये असताना, मी अमरावतीमध्ये खरं म्हणलं तर पप्पूदादाला माहिती आहे, इथल्या सर्व मंडळींना माहिती आहे, अमरावतीत आल्यावर इथून जायची इच्छा होत नाही. कधी कधी असं वाटतं की वणी सोडून इथंच लढाव निवडणूक. पण आता पप्पूदादा त्याच्यावर पाणी घातलं. पण मी तुम्हाला आज एक खरोखर अतिशय गांभीर्याने सांगतो, इथं आपण जेवढे जण बसलोयत ना, तेवढ्याने जर आज निश्चय इथं केला की मी सन्मान्य राजसाहेबांना या अमरावतीतून आमदार देईल, तर तो निश्चय पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ही याची गवाही मी तुम्हाला आज इथे देतो. मनाची तयारी असली ना,
मनाची जर तयारी आपली असली तर कुठलंही काम अशक्य होईल असं मला कधी वाटत नाही. आज तुम्ही पहा, तुम्हाला अनुभव सुद्धा असेल, या मंचावर पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा अनुभव असेल, तुम्ही खाली कार्यकर्ते पदाधिकारी बसलेले आहात, तुम्ही एखाद्या कार्यालयात गेला आणि नुसतं सांगितलं की मी राजसैनिक, एखाद्या आमदाराचा फोन आलेला असेल, त्याचं काम होणार नाही, परंतु राजसैनिकाचं काम होईल. ही ताकद प्रत्येक राजसैनिकात आहे. आमदार नसताना जो रुबाब, नगरसेवक नसताना जो रुबाब, जिल्हा परिषद पंचायत समिती नसताना जो रुबाब, जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचा आहे, तो या ऐऱ्यागेऱ्यांचा नाही. अरे लोक यांना कंटाळले, आता या काँग्रेसला कंटाळले, या राष्ट्रवादीला कंटाळले, या भाजपला तर कंटाळल्याचं दाखवूनच दिलेलं आहे. यावेळेस पर्याय नव्हता म्हणून हे राष्ट्रवादी शिवसेनेच्या सीटा जास्त आल्या, पर्याय नव्हता. आजही विधानसभेला तीच परिस्थिती आहे. जनतेजवळ पर्याय नाहीये. जनता तुमच्याकडे, आमच्याकडे, सन्मान्य साहेबांकडे मोठ्या आशेने पाहते आणि तो पर्याय म्हणून आपण प्रत्येक कार्यकर्ता जनतेच्या संपर्कात गेलो तर मला ही गोष्ट अशक्य वाटत नाही. येणाऱ्या निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजय झाल्याशिवाय राहत नाही. मला मुंबई पुणे नाशिक कडचं माहिती नाहीये, कारण त्या विभागासोबत जास्त संपर्क नाही. परंतु मी एक गोष्ट इथं खात्रीने सांगू इच्छितो की या विदर्भामध्ये जितके उमेदवार उभे कराल तितके उमेदवार निवडूनच येतील, ही सुद्धा खात्री मी तुम्हाला देतो. आज सर्वसामान्य नागरिकाचा कुणी वाली राहिलेला नाही, शेतकऱ्याचा कुणी वाली राहिलेला नाही, कामगाराचा कुणी वाली राहिलेला नाही, युवकांचा कुणी वाली राहिलेला नाही, बेरोजगारीला कोणी उत्तर देत नाही. कास्तकार या विदर्भामध्ये आत्महत्यावर आत्महत्या करत चाललेला आहे. लाडकी बहिणीला 1500 रुपये देता, तुमच्या बायकोलाच 1500 रुपये देऊन दाखवा, महिनाभर घर चालव म्हणून सांगा तिला. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन झालं पाहिजे की लाडक्या बहिणीला 5000 रुपये किमान देण्यात यावेत. पैसे वाटायचेत ना तुम्हाला, पैसे वाटून मतं घ्यायचेत ना, मग 1500 रुपये का दाखवता आम्हाला? 5000 रुपये द्या, तिजोरीत पैसे आहेत ना. हे सगळे सोंग आहेत. गव्हर्नमेंटला ज्याचे बिल थकीत आहेत त्याचे पैसे द्यायची फुरसत नाहीये, पैसे नाहीयेत. केवळ निवडणूक येते. तुम्ही कधीतरी ऐकलं का ऍडव्हान्स पेमेंट गव्हर्नमेंट देते? या लाडक्या बहिणीला राखी पौर्णिमा आणि दिवाळी हे दोन्ही मिळून 15 ऑगस्टला पैसे देणार आहेत. कुणाचे ते पैसे? कुणाचे पैसे? तुमचे, माझे पैसे, माझ्या युवकाचा, बेरोजगाराचे पैसे. तुम्ही निवडणुकीच्या आधी वाटता आणि निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद. आता आपण पाहतो ना, वडीलधाऱ्यांना, व्यक्तीला तहसील मधून पैसे मिळतात. श्रावण बाळ योजना वर्षातून एकदा टाकतात पैसे, है ना. लाडक्या बहिणीची ते चालवणार आहेत. म्हणून मी लाडक्या बहिणीला सांगतो, या चोरांपासून सावध राहा. हे तुमचे भाऊ नाही, हे वैरी आहेत. आता यांना दारात उभं करू नका. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राने सुद्धा विचार करायला पाहिजे की जो व्यक्ती या महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट जनतेसमोर ठेवतो, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या युवकाला नोकरी कशी लागेल, प्रत्येक घरात सुख समाधान कसं येईल,
माझा कास्तकार कसा सुखी झाला पाहिजे, माझ्या युवकाला शिक्षण कसं भेटलं पाहिजे, माझा उद्योजक कसा समोर गेला पाहिजे, माझ्या महाराजाचे गड किल्ले कसे साबूत राहिले पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करणारा आपला एकमेव नेता आहे. कुठल्याही प्रकारचं आश्वासन देत नाही, नाही तर आपला पक्ष कधीच यांच्यासोबत गेला असता. साहेबांनी जर सांगितलं असतं की मी माझा पक्ष निवडून आल्यावर मी सगळ्यांना 20,000 रुपये घरपोच देईल, दिले नसते लोकांनी मतदान. परंतु पैसे देऊन लाचार जनतेला लाचार करायचं नाहीये. जनता, माझा युवक हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. आणि तुम्हाला जर आठवत असेल, आज तुम्ही इथं एवढे जण बसलेले आहात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेजवळ जेवढी युवा पिढी आहे तेवढी कुठल्याही पक्षाजवळ नाही. आणि युवा पिढीने जर ठरवलं तर या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मी आपल्याला एक विनंती करतो, हा अमरावती जिल्हा साहेबांची मी सभा पाहिली डोळ्यांनी. त्या सभेमधून निघताना त्यावेळेस मी असाच खाली बसलेलो होतो, सामान्य कार्यकर्ता होतो. त्या सभेतून बाहेर निघायला मला 1.5 तास लागला होता. विचार करा, तुम्ही सुद्धा साक्षीदार होते. एवढी जनता जर साहेबाला ऐकायला येते, जर तुम्ही पेटून उठले, साहेब तर येणारच आहेत, तुमचं ऐकणारच आहेत, उमेदवारी तर भेटणारच आहे. आणि साहेबाची सभा, आपला ठेवलेला उमेदवार आणि तुमची आमची मेहनत ही खऱ्या अर्थाने या अमरावतीला कामी येणार आहे. आणि येणारं भविष्य हे आपलं आहे. जेवढे तुम्ही प्रामाणिक आहात, आम्ही प्रामाणिक आहोत. एवढ्या पक्षाचे वाईट दिवस आल्यानंतरही जो कार्यकर्ता, जो राजसैनिक राजसाहेबांसोबत आहे, असा कुठल्या पक्षात नाही. तो अजित पवार सत्ता नाही म्हणून काकाला सोडून पळाला. ते सत्याशिवाय राहू शकत नाही. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष आहे. आणि आता ती जिद्द तुम्हाला मला दाखवायची आहे. आपण सर्वजण, बरेचसे भाषण झाले, मी थोडंसं बोलतो म्हणलो होतो, जास्तच बोलून गेलो. दादा प्रमुख आकर्षण आपला विदर्भातच आहे, दम विदर्भातच आहे. मोठ्या गर्वाने सांगतो. पक्षामध्ये प्रवक्ते आहेत, आमचे मित्रच आहेत, पण त्या ठाकरेची झोप उडवायची ताकद विदर्भ पुत्र संदीप देशपांडे मध्येच आहे. आज वर्ली मतदारसंघ साहेबांना भांडून त्यांनी घेतला की मी या मतदारसंघात उभा राहणार. संदीप दादाचा विरोधक कोण माहितीये का? राजकुमार आदित्य ठाकरे विरोधक. आणि त्याला पाडून निवडून येणारा उमेदवार कोण माहितीये का? संदीप दादा देशपांडे. ही ताकद फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही पेटून उठा, कामाला लागा, घर ना घर पिंजून काढा, आपल्या पक्षाबद्दल माहिती द्या, भविष्यात आपण काय करणार आहोत याची त्याला माहिती द्या, युवकाला रोजगार कसा मिळेल हे त्याला सांगा. आणि बघा चमत्कार होतो की नाही होत. मध्यंतरी त्या मोदीच्या लाटमध्ये थोडंसं कमी झालं, लोकांच्या डोक्यात भूत होतं, ते भूत उतरलं. मी ते भूत उतरायची वाट पाहत होतो, ते उतरलं. आता संधी आपल्याला आहे. तुम्ही लोक पेटून उठले पाहिजे. आणि तुम्ही उठले तर 100% आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण बराच वेळ इथं थांबलात म्हणजे झालं कुठं, मनसेच आहेत तुम्ही. म्हणून मला इथं आज आपण सर्वांनी बोलवले, आपले दर्शन झाले. मी आपला खूप खूप आभारी आहे. थोडीशी झोप येत आहे,
म्हणून एक नारा होऊन जाऊ द्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा, सन्माननीय अमित साहेब ठाकरेंचा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजू दादा. त्यानंतर अमरावती जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तसेच आपल्या सर्वांमध्ये बसलेले आमचे ज्येष्ठ नागरिक विजूभाऊ राऊत, म्हणजे हे त्यांनी सांगितलं म्हणून मी म्हणतोय. विजूभाऊनी मगाशी एक चांगला मुद्दा सांगितला. विजूभाऊ असं म्हणाले की पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत. विजूभाऊ एकदम मान्य, पैशाने निवडणुका जिंकता येत नाहीत, पण तुमच्याकडे जर पैसे असले तर माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला तुमच्या मुलाच्या लग्नात नाचवता येतं. ही पैशाची ताकद आहे. आणि नुसतंच माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला नाही, तर पैशाची ताकद एवढी आहे की एखाद्या आमदाराला तुमच्या गाडीवर तुम्ही ड्रायव्हर म्हणून पण ठेवू शकता. ही पण पैशाची ताकद आहे. नाव घेण्याची गरज आहे बस. हा, त्यामुळे निवडणुका नाही जिंकल्या तरी बाबा माझ्या मुलाचं लग्न आहे, जरा नाचून दाखव. मग नाचता येत नसलं तरी आपल्याला भले पाठीमागे ठेवलं असेल तरी पण आपण नाचून दाखवतो. ही पैशाची ताकद आहे. एवढ्या सगळ्यांनी अमरावतीबद्दल अनेक सांगितलं. या अमरावती जिल्ह्याला खूप मोठा इतिहास आहे. अनेक दिग्गज लोकांनी या अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व केलंय. डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं म्हणजे त्यांचे विचार पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे पूर्ण देशभर पसरलेले आहेत. असा सुसंस्कृत आणि प्रतिभावान लोकांनी भरलेला असा अमरावती जिल्हा आहे. पण आता सध्या जो अमरावती जिल्हा आहे ना विजूभाऊ, तो बघून मला एक गोष्ट आठवली. एक माझा मित्र आहे, त्याचा फार्म हाऊस आहे. कोंबड्या वगैरे पाळतात ना, तसा फार्म हाऊस आहे त्याचा. एक दिवस असत त्याच्या फार्म हाऊसवर आम्ही गेलेलो, तर मला म्हणाला तुला एक गंमत दाखवतो. त्याने आपले मुठभर दाणे घेतले आणि ते कोंबडीला करतात ना, कोंबडी बिचारी आली धावत. असे दाणे त्यांनी दाखवले कोंबडीला, ती आली धावत. जशी ती जवळ आली याने आपले दाणे पाठी घेतले. कोंबडी बिचारी निराश होऊन परत गेली आणि परत दाणे दाखवले. परत ती कोंबडी धावत आली, परत त्याने हात पाठी घेतला, परत ती निराश होऊन परत गेली. तिसऱ्यांदा दाणे दाखवले, तिसऱ्यांदा मोठ्या आशेने कोंबडी आली, परत त्यांनी हात पाठी घेतला, कोंबडी परत निराश होऊन परत गेली. परत चौथ्यांदा दाणे दाखवले, मग काय कोंबडी आली ना. तिला कळलं आपलं जवळ गेलो की हात पाठी घेतो, दाणे काय देत नाही. त्या कोंबडीचं वजन असेल साधारण 1 ते 1.25 किलो, 800 ग्रॅम. तिच्या मेंदूचं वजन असेल 3 ते 4 ग्रॅम, जास्ती नाही. त्या 3 ते 4 ग्रॅम मेंदू असलेल्या
1 ते 1.25 किलो वजन असलेल्या कोंबडीला कळलं की 3दा फसवल्यावर 4थ्यांदा फसायचं नाही. मग या आपल्या अमरावती जिल्ह्यामधल्या आपण 70 किलोच्या माणसांना कधी कळणार की इतक्या वेळेला देशमुख आणि कोण घोडके यांनी मिळून फसवलं, आता आपल्याला 4थ्यांदा फसायचं. हे आपण अमरावतीतल्या सगळ्या लोकांपर्यंत आपल्याला पोचवायची आहे ही गोष्ट. किती वेळा आपण फसणार आहोत. आता पप्पू भाऊनी मगाशी भाषणामध्ये सांगितलं की कसा कचऱ्याचा ढीग पडलेला होता. कोरोनाच्या काळामध्ये कशा पद्धतीने आपण जेवण दिलं. पप्पू भाऊ मुख्यमंत्री पण काम करत होते त्यावेळेचे. हा, असं बोलायचं नाही त्यांना. तुम्ही प्रत्यक्षात जेवण देत होते, पण ते फेसबुक वरनं सगळ्यांना जेवण देत होते. अजिबात त्यांनी काम केलं नाही असं म्हणू नका तुम्ही. ते शेतकऱ्यांना पण वर्क फ्रॉम होम करायला लावत होते. इतका सक्षम मुख्यमंत्री आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्राला द्यायचा आहे का सन्माननीय राजसाहेबांच्या विचाराचा असलेला आमदार आपल्याला विधानसभेत पाठवायचा, हे आता आपल्याला ठरवायचं आहे. या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण काही वेगळा विचार करणार आहोत की नाही करणार आहोत, मला असं वाटतं हे ठरवण्यासाठी ह्या आजच्या मेळाव्याचं आयोजन केलं असं मी मानतो. आपल्याला हा बदल या अमरावती जिल्ह्यापासून सुरुवात करायचा आहे. या वेळेला नुसतं पप्पूला पास नाही करायचं आहे, पप्पूला अमरावतीतनं पहिलं आणायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. नुसतं पास करून चालणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, म्हणजे आता त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, मला असं वाटतं या सगळ्या रोज वर्तमानपत्रात येतच असतील की याचा कॉन्ट्रॅक्ट याच्याकडे आहे, कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट कचऱ्याचं याच्याकडे आहे. पण आपण शांत का आहोत. तुमच्या मनात या लोकांबद्दल राग चीड ही येणार आहे की नाही. उद्यापासून पप्पू भाऊ प्रण करा, जर हा कचरा उचलला गेला नाही तर हा कचरा उचलायचा आणि कोण जो कॉन्ट्रॅक्टर आहे, कोण जो आमदार आहे ज्याने कॉन्ट्रॅक्ट दिलंय त्याच्या घरासमोर नेऊन कचरा टाकणार. आणि हेच आमचं महाराष्ट्र सैनिकाचं काम आहे. नुसतं विजूभाऊ सोशल मीडियावर लिहून होणार नाही. आपले भगतसिंग होते, भगतसिंग, त्यांनी संसदेमध्ये बॉम्ब फोडलेला. कोणाला मारण्यासाठी फोडला नव्हता, त्या बॉम्ब तेवढा शक्तिशाली पण नव्हता, आवाजाचा बॉम्ब होता तो, आवाजाचा बॉम्ब. का तर त्या बहिऱ्या ब्रिटिश लोकांना तो आवाज ऐकू गेला पाहिजे. हे आत्ताचे जे बहिरे लोक आहेत ना, यांच्या कानाखाली आवाज काढल्याशिवाय तो आवाज त्यांना ऐकू येणार नाही. तो काढायचं काम हे महाराष्ट्र सैनिक करेल. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे. या सगळ्या चर्चा, अनेक चर्चा होतात. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की निवडणूक लढणार आहे का, ऐन वेळा पाठिंबा फक्त देणार, लढणार नाही. मी खात्रीपूर्वक 100% सांगतो, या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी फक्त विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ही विधानसभा ताकदीनिशी लढवेल. आणि सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली लोकांचं सरकार येईल. जसं राजू माळू म्हणाले की नुसत्या योजना, आज महाराष्ट्रातली जी परिस्थिती, ज्या महाराष्ट्राने आज आपण राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांचं बोलतो, त्यांचे विचार ऐकतो, त्यांनी आपल्याला जातपात शिकवली का हो? कधी शिकवली? आज मी येत असताना मी बघितलं, खूप गर्दी होती त्या गावामध्ये जिथे तुकडोजी महाराजांचं सगळं आहे, तिकडे मुजरी आहे त्या गावामध्ये. आज एवढे लोक जर त्यांना मानणारे आहेत, मग आपण जाती जातीत का अडकून पडलोय?
सन्मान्य राजसाहेबांचं त्यावेळेचं एक खूप सुंदर वाक्य आहे की या जर महाराष्ट्रात जेवढे उद्योग येत आहेत, या महाराष्ट्रात जेवढ्या शिक्षण संस्था आहेत, या महाराष्ट्रात जेवढे व्यवसाय आहेत, या महाराष्ट्रात जेवढे उद्योगधंदे आहेत, या सर्व उद्योगधंद्यामध्ये फक्त भूमिपुत्र म्हणून, मराठी माणूस म्हणून जर रोजगार देण्याचा नियम आपण पाळला तर आपल्याला कुठल्याही जातीच्या आरक्षणाची गरज लागणार नाही, हे सांगणारा आपला नेता आहे. मला फक्त या जातीची मतं पाहिजेत म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे. आज सगळी पूर्ण महाराष्ट्राची जी काय वाट लागलेली आहे, लोक एकमेकांकडे, लहान लहान मुली जातीवर बोलायला लागल्या आहेत. मी ओबीसी आहे, मी मराठा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. हे लहान मुलांच्या मनामध्ये आपण विष का लावतोय? जे सन्माननीय राजसाहेब म्हणाले की 1999 साली ज्या वेळेला राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळेला त्याच्या आधीचा जर आपण इतिहास बघितला, 1999च्या आधीचा, 1995 साली आपल्याला आठवत असेल तर युतीचं सरकार आलेलं, भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलेलं. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार बाजूला गेलं, हे सरकार आलं. त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये एक हिंदुत्व म्हणून आपण सगळेजण एकत्र आलेलो. आणि मग जेव्हा हिंदुत्व म्हणून लोक एकत्र येत आहेत, मग आपला निभाव कसा लागणार, हे महाराष्ट्राचे सो कॉल्ड चाणक्य पवार साहेब यांनी विचार केला की आता हे हिंदू म्हणून एकत्र आले, त्यांना फोडायचं कसं, ह्यांना बाजूला कसं करायचं, हे जर असेच एकत्र राहिले तर आपण निवडून कसे येणार. आणि म्हणून त्या राष्ट्रवादीची स्थापना झाली. आणि 1999 सालानंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातीचं विष हे पेरलं गेलं आणि तेच रोपटं आज वाढताना आपल्याला दिसतंय. आणि जर आपण सन्मान्य राजसाहेबांचे खरे महाराष्ट्र सैनिक असू तर आपण कुठल्याही जातीपातीमध्ये अडकायला नको, ही आपल्या मनातली भावना असली पाहिजे. आपण एकमेकांकडे मराठी माणूस, हिंदू म्हणून आपण बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि मग आता काय होतंय, आता ह्याच जातीला खत पाणी घालण्याचं काम हे पवार साहेबांकडनं केलं जाते. आणि म्हणून कुठलीही भूमिका आज जेवढी आंदोलन, मराठ्यांचं आंदोलन असेल, मराठा समाजाचं आंदोलन असेल, मराठी बांधवांचं आंदोलन असेल, ओबीसी बांधवांचं आंदोलन असेल, त्याच्यावर सन्माननीय शरद पवार साहेब कुठलीही भूमिका घेत नाहीत, कुठलंही वक्तव्य करत नाहीत, कुठलंही सोल्युशन देत नाहीत, कुठलंही त्याच्यावर बोलत नाहीत. का बोलत नाहीत? कारण त्यांना हे वाढायला पाहिजे, त्यांना हे व्हायला पाहिजे. आपल्या सगळ्यांमध्ये जातीच्या नावावर फूट घालायची आणि आपलं इस्पित साध्य करायचं, हा त्याच्या मागचा डाव आहे. हा डाव आपण ओळखला पाहिजे. आपण महाराष्ट्र सैनिक आहोत, सन्मान्य राजसाहेबांचे सैनिक आहोत. या महाराष्ट्राला देशातला नंबर 1चं राज्य करणं हे आपलं काम आहे आणि त्याच्यासाठी आपण झटलं पाहिजे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, आपण निवडणुका लढवू, पण एक समाज म्हणून, मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राला जर तोडायचं काम कोण करत असेल तर त्या माणसाला धडा शिकवण्याचं काम हे महाराष्ट्र सैनिकांनी केलं पाहिजे. आणि ही सन्माननीय राजसाहेबांची शिकवण आपण घराघरात नेली पाहिजे. एक फक्त छोटीशी कविता सांगतो तुम्हाला आणि माझं भाषण संपवतो मी. आपण महाराष्ट्र सैनिक आहोत. कुठेही अन्याय, सन्माननीय राजसाहेबांचं एक वाक्य आहे, जिथे अन्याय दिसेल, जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ पडली पाहिजे. सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं की मला मेलेल्या माणसांचं नेतृत्व नाही करायचं. मला मेलेले म्हणजे जे मनाने मेलेले आहेत, ज्यांच्या मनामध्ये आग नाही, ज्यांच्या मनामध्ये ऊर्जा नाही, अशा माणसांचं नाही नेतृत्व करायचं. मला जिवंत माणसांचं नेतृत्व करायचंय, ज्यांना समाज बदलायचा आहे, ज्यांना महाराष्ट्राला नंबर 1 करायचा आहे, विकास करायचा आहे, विकास करायची आग आहे, अशा लोकांचं मला नेतृत्व करायचं आहे. आणि म्हणून एक फक्त कविता सांगतो, त्याचा अर्थ मित्रांनो आपण समजून घ्या. ही दुष्यंत कुमारांची कविता आहे.
खूप सुंदर कविता आहे, आपण सगळ्यांनी संग्रही ठेवावी अशी कविता आहे. हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज यह दीवार पर्दों की तरह हिलने लगी, आज यह दीवार पर्दों की तरह हिलने लगी. शर्त ये थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए, शर्त ये थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए. हर सड़क पर, हर गली में, हर सड़क पर, हर गली में, हर चौराहे पर, हर नगर, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए, हर लाश चलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं, मेरे सीने में नहीं, लेकिन तेरे सीने में सही हो, कहीं भी हो, लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहराध्यक्ष धीरजजी तायडे यांना मी विनंती करतो, त्यांनी राष्ट्रगीतांनी आजच्या कार्यक्रमाची सांगता करावी. सर्वांनी आपल्या जागेवरती उभे राहायचं आहे आणि या मेळाव्यानंतर ती अल्पोहाराचा कार्यक्रम हॉलच्या बाहेर ठेवलेला आहे. कुणीही अल्पोहार घेतल्याशिवाय जाऊ नये. धीरजजी तायडे. माईकवर नाही म्हणते. सगळ्यांनी